लास्ट टॉपिक क्या होता? स्पेक्युलेशन, स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन, स्पेक्युलेशन बिझनेस. आपण सेक्शन 28 बघितला, त्यानंतर आपण स्पेक्युलेटिव्ह बिझनेस बघितला. आता सेक्शन 28 नंतर सेक्शन 29 तुम्हाला सांगतो की कम्प्युटेशन ऑफ प्रॉफिट्स अँड गेन्स फ्रॉम बिझनेस प्रोफेशन कसं करायचं. त्याच्यामध्ये बघा ॲडमिसिबल डिडक्शन्स. आता ह्याचा मिनिंग लक्षात घ्या. काय ॲडमिसिबल डिडक्शन्स म्हणजे काय? तर जर तुमच्याकडे प्रॉफिट अँड लॉस असेल, तुमच्याकडे प्रॉफिट अँड लॉस असेल, दोन बाजू असतात इकडे, तुम्ही इकडे काय कराल, पर्टिक्युलरला, ठीक आहे, हा तुमचा डेबिट पार्ट असतो ना, हा क्रेडिट पार्ट असतो. मी इथे टायटल द्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, इथे अमाऊंट येईल, मी इथे काय द्याल, टू रेंट सपोज 15,000. त्यानंतर इकडे टू सॅलरीज, टू रिपेअर्स, टू ॲडव्हर्टाइजमेंट चार्जेस, टू आणखीन एखादा एक्सपेन्स सांगा, इलेक्ट्रिसिटी चार्जेस. ओके. आणि मग जी अमाऊंट असेल ती तुम्ही इथे रेकॉर्ड कराल. सपोज सॅलरी 55,000, रिपेअर 5,000, ॲडव्हर्टाइजमेंट 2,500, इलेक्ट्रिसिटी चार्जेस 1,500, वॉट तुम्ही या इथे ह्याप्रमाणे काय कराल, रेकॉर्ड कराल. तर तुम्ही जर रेंट, रिपेअर्स, जर तुम्ही रेंट, सॅलरीज, रिपेअर्स हे एक्सपेन्सेस करता, तर हे तुम्हाला ॲडमिसिबल आहे, तुम्ही ते रेकॉर्ड करू शकता. हे तुम्हाला सांगितलं जातं सेक्शन 30 to 37मध्ये. याचं मिनिंग असं आहे, कम्प्युटेशन ऑफ प्रॉफिट अँड गेन्स फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन. तुमच्याकडे एक तुम्ही सेल कराल, तुम्ही एक इन्व्हॉइस बनवाल, एक अमाऊंट येईल, ती अमाऊंट तुमचं प्रॉफिट नाही आहे, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही काय परचेस कराल, रॉ मटेरियल परचेस कराल, आणखीन काही सर्व्हिसेसवरती तुम्ही एक्सपेन्सेस कराल. तर इकडे ॲडमिसिबल डिडक्शन्स हे सेक्शन 30 to 37मध्ये. जसं GSTमध्ये ब्लॉक क्रेडिट होतं, तसं ते इनॲडमिसिबल डिडक्शन्स तुम्हाला सेक्शन 40मध्ये तुम्हाला एक्सपेन्सेस अलाउड होणार नाही, किंवा काही कंडिशन्स असतील त्याप्रमाणे तुम्ही जर का ते एक्सपेन्सेस केले असतील तर तुम्हाला अलाउड होतील किंवा अलाउड होणार नाही. वॉटेवर जरी जी काय प्रोव्हिजन आहे ती सेक्शन तुम्हाला 40मध्ये मिळेल. इनॲडमिसिबल ते इनॲडमिसिबल. 40A एक्सपेन्सेस ऑर पेमेंट नॉन डिडक्टेबल इन सर्टन सर्कमस्टान्सेस. सर्कमस्टान्सेस काय ते बघायला लागेल, म्हणजे किती कंडिशन्स असतील त्याप्रमाणे तुम्हाला एक्सपेन्सेसचा किंवा पेमेंट्सचा डिडक्शन मिळेल. कशा प्रकारे ते इथे कळेल. सेक्शन 40 दिलं आहे इनॲडमिसिबल. ओके. प्रॉफिट चार्जेबल टू टॅक्स सेक्शन 41. काही तुम्हाला अमाऊंट रिसिव्ड होईल ते तुम्हाला प्रॉफिटमध्ये चार्ज होईल, म्हणजे प्रॉफिटमध्ये ॲड होईल. काही रिझन असतील, कुठल्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन असतील की 41मध्ये, आणि इतर काही प्रोव्हिजन्स आहेत, ज्याप्रमाणे तुम्ही कम्प्युटेशन करणार आहात तुमच्या प्रॉफिट्स किंवा गेन्स.
ॲज पर सेक्शन 29. आता ॲडमिसिबल पहिला पार्ट जो आहे सेक्शन 30 to 37 हा आता आपला खाली सुरू होतो आहे. सेक्शन 30 to 37 ॲडमिसिबल डिडक्शन्स. ॲज पर सेक्शन 30 तुम्हाला रेंट, रेट्स, टॅक्सेस, रिपेअर्स, इन्शुरन्स ऑफ बिल्डिंग हे कसलं म्हटलं आहे लक्षात घ्या. बिल्डिंगचं रेंट तुम्ही समजू शकता. रेट्स आणि टॅक्सेस हे इक्विवलंटच वर्ड आहे. रेट्स अँड टॅक्सेस. रिपेअर्स, इन्शुरन्स यूज बाय असेसी. आपण कम्प्यूट प्रॉफिट कोणाचं करतो आहे? असेसीचं. बिल्डिंग यूज बाय असेसी फॉर द पर्पजेस ऑफ हिज बिझनेस ऑर प्रोफेशन. तो ज्या बिल्डिंगमध्ये बिझनेस करत असेल किंवा आपलं प्रोफेशन करत असेल त्याकरता तो असेसी ती बिल्डिंग यूज करत असेल तर त्या बिल्डिंगचं रेंट, रेट्स, टॅक्सेस, रिपेअर आणि इन्शुरन्स करता त्यांनी काय पेमेंट केलं असेल, एक्सपेन्सेस केला असेल तर तो ॲज पर सेक्शन 30 ॲडमिसिबल आहे. डिडक्शन तुम्हाला अलाउड असणार आहे. कळले बघ. आता ह्याच्यामध्ये असेसी जो आहे, जो असेसी आहे त्याची स्वतःची बिल्डिंग असेल किंवा त्यांनी रेंटवरती घेतलेली बिल्डिंग असेल. जर रेंट दिलं आहे तर याचा अर्थ त्याची स्वतःची बिल्डिंग नाही. तुम्ही स्वतःच्याच प्रॉपर्टीला स्वतःच रेंट देऊ शकता का? किंवा एखादा व्यक्ती प्रोप्रायटरशिप बिझनेस करतो आहे आणि तो जेव्हा सॅलरी देईल तेव्हा तो सेल्फ सॅलरी देऊ शकतो का? आता ह्या केसमध्ये मला बघायला लागेल मग की असेसी हा ओनर आहे. असेसी हा ओनर आहे का टेनंट आहे? त्या बिल्डिंगचा तो ओनर आहे का टेनंट आहे? एक ओनर असू शकेल, दुसरा त्या बिल्डिंगमध्ये तो टेनंट असू शकेल. मग पुढचे जे पॉईंट्स आहेत ते त्याच अनुषंगाने येतील, त्याच अँगलने येतील, त्याच पॉईंट ऑफ व्ह्यू येतील. वेअर द प्रिमायसेस आर ऑक्युपाईड बाय द असेसी ॲज टेनंट. तो टेनंट आहे तर मग रेंट पेड फॉर सच प्रिमायसेस. आता इकडे हा रेंटचा विषय आहे. लक्षात घ्या, हा विषय रेंटचा आहे. तो जे रेंट पे करतोय, द रेंट पेड टेनंट आहे. बरोबर आहे, टेनंट आहे. Rent paid for such premises and the amount paid on account of cost of repairs. If आता रिपेअर कसं होईल? प्रिमायसेसचं बिल्डिंगचं होईल. If the assessee has undertaken to bear such repairs to the premises. छोटे मोठं रिपेअरचं करायचं असेल त्या बिल्डिंगचं तर ते तो बेअर करू शकतो. तो एक्सपेन्स तो करतो. तर तो एक्सपेन्सेस जो आहे एक रेंटचा आणि दुसरा रिपेअरचा हा त्याला डिडक्शन अलाउड होईल. ऑक्युपेशन ऑफ प्रिमायसेस बाय द असेसी बिंग द ओनर. आता दुसरा विषय ओनर्स आहे. वेअर द असेसी हिमसेल्फ इज ओनर ऑफ द प्रिमायसेस अँड ऑक्युपाईज देम फॉर बिझनेस. त्याने तिच्या बिझनेससाठी ऑक्युपाईज देम फॉर हिज बिझनेस पर्पजेस. नो नोशनल रेंट. काय म्हटलं इकडे? नो नोशनल रेंट. नोशनलचा अर्थ काय? आपण हाऊस प्रॉपर्टीमध्ये बघितलं होतं की ॲक्च्युली रेंट किती यायला पाहिजे, तुम्ही रेंट किती घेताय. मग हाऊस प्रॉपर्टीमध्ये जे रेंट येतं ते आपण नोशनल बेसिसवरती कॅल्क्युलेट करतो.
ऑल्दो तुम्ही किती रिसिव्ह केलं आहे, जो असेसी आहे त्याची जर हाऊस प्रॉपर्टी त्याने रेंटवर दिलेली असेल तर आपण तिथे बघितलं कशा प्रकारे रेंट कॅल्क्युलेट होतं. म्हणजे हा शब्द पहिल्यांदा आलेला नाही आहे, नोशनल रेंट हा तिथे पण आला होता. मग तिथे जर का ॲक्च्युअलमध्ये स्वतः तो ती जागा बिझनेस पर्पज यूज करतो आहे, तो याचा ओनर आहे, असेसी ओनर आहे त्या बिल्डिंगचा, तर नो नॅशनल रेंट वुड बी अलाउड अंडर दिस सेक्शन. म्हणजे मी काल्पनिक रेंट लावू शकत नाही, तुम्ही ॲक्च्युली रेंट घेत नाही आहे. आता असेसी ओनर आहे त्या जागेचा आणि त्याचा प्रोप्रायटरी बिझनेस आहे. तर जर का तो बिझनेस करेल तर त्या बिल्डिंगमुळे त्याला काय होईल, इन्कम होईल. गव्हर्नमेंटला त्याचं इन्कम चार्जेबल होणार आहे PGBमध्ये. त्यामुळे रेंट जर का त्यांनी समजा दिलं असतं आणि मग रेंट दिलं म्हणून त्याला काय होईल, एक इन्कम होईल, आणखीन एका हेडमध्ये इन्कम होईल. सपोज रेंट 10,000 आहे तर 10,000 तुमचं काय होईल, हाऊस प्रॉपर्टी इन्कम होईल. सपोज धरून चला की अलाउड केलं असतं तर काय फरक पडला असता, काय फरक पडला असं मला सांगा. जर तुम्हाला इकडे रेंट डिडक्शन अलाउड करत नाही तर तुमचं प्रॉफिट काय होतं, 10,000ने वाढतं. आणि जर अलाउड केलं तर प्रॉफिट 10,000ने कमी होईल आणि मग ते 10,000 टॅक्सेबल होतील हाऊस प्रॉपर्टी इन्कममध्ये. म्हणजे 10,000 तुम्हाला टॅक्स घ्यायचाच आहे. मग जर तुम्हाला टॅक्स घ्यायचाच आहे तुम्ही डायरेक्टली काय करा, PGBमध्ये टॅक्स द्या, तुमचे 10,000 टॅक्सेबल होणारच आहेत. पण आपण असा विचार करू शकतो, पण त्यांना असं वाटतं की नाही, जर तुमची स्वतःची जागा आहे स्वतःलाच तुम्ही स्वतः रेंट देऊ शकत नाही, कारण की असेसी तोच आहे जो बिझनेस करतो आहे आणि असेसी तोच ते इन्कम चार्जेबल करेल. तर त्यामुळे नो नॅशनल रेंट वुड बी अलाउड अंडर दिस सेक्शन. थोडं लक्षात राहावं म्हणून मी असं एक्झाम्पल दिलं की तुम्हाला हाऊस रेंटनी पण इन्कम होईल आणि इथनं तुमचं जे इन्कम होतं आहे ते कमी होईल, तर तुम्ही इन्कम तेवढंच राहील ना, मग तुम्ही नका अलाउड करू हाऊस प्रॉपर्टीमध्ये. आणि तुम्हाला 2 हेडचा परत इन्कम कम्पॅरिझन करायला लागेल, त्याच्या प्रोव्हिजन्स बघायला लागतील, सगळ्या गोष्टी करायला लागतील. सेम वे जे इन्कम होतं आहे ते बिझनेसमुळे होतं आहे, त्यामुळे बिझनेसच इन्कम फक्त तुम्ही आहे ती कम्प्यूट करा. आणि हाऊस प्रॉपर्टी स्वतःची असेल तर तिथे नॅशनल रेंट अलाउड होणार नाही. प्रोप्रायटरी बिझनेस आहे, प्रोप्रायटरी फर्म आहे, तर हे बरोबर आहे. पण जर पार्टनरशिप फर्म आहे तर पार्टनरशिप फर्म ही सेपरेट एंटिटी आहे आणि पार्टनर सेपरेट एंटिटी आहे. त्यामुळे हा जो रूल आहे तो पार्टनरशिप फर्मला लागू होत नाही. 4 पार्टनर आहेत आणि एका पार्टनरच्या बिल्डिंगमध्ये ते बिझनेस करतात. वेअर अ फर्म रन्स, इथे फर्मचा अर्थ आहे पार्टनरशिप फर्म, वेअर अ फर्म रन्स इट्स बिझनेस in the premises owned by one of its partners, the rent payable to the partner will be an allowable deductions to the extent it is reasonable and not excessive. जे काही मार्केट रेटप्रमाणे रेंट त्या पार्टनरला मिळणार असेल ते रेंट पार्टनरशिप फर्म त्या पार्टनरला देईल आणि ते सेक्शन 31 प्रमाणे सेक्शन 30 प्रमाणे अलाउड असेल. आपण सेक्शन 30 बघतो. ओके, पार्टनरशिप फर्म आहे आणि एका पार्टनरची जागा आहे. पार्टनरशिप फर्म सेपरेट एंटिटी आहे आणि पार्टनर सेपरेट आहे. आता रिपेअरचा पॉईंटवरती आपण थोडासा टच केला होता, ठीक आहे. रेंटचा पॉईंट क्लिअर झाला आणि आपण वरती रिपेअरवर थोडंसं घेतलं होतं. हे रिपेअरचं आहे थोडंसं घेतलं होतं. पण आता रिपेअर्सवरती काय बोलत आहेत अजून पुढे ते बघायचं आहे आपल्याला की रिपेअर्स ऑफ द प्रिमायसेस अपार्ट फ्रॉम रेंट दिस सेक्शन अलाउज डिडक्शन्स इन रिस्पेक्ट ऑफ एक्सपेन्सेस इनकर्ड ऑन अकाउंट ऑफ रिपेअर्स टू बिल्डिंग इन केस वेअर द असेसी इज द ओनर ऑफ द बिल्डिंग. द असेसी ओनर आहे or the assessee is tenant who has undertaken to bear the cost of repairs to the premises. एक ओनर आहे दुसरा टेनंट आहे.
तिसरं, even if the assessee occupies the premises otherwise than as tenant or owner. आता otherwise tenant किंवा ओनर, आयदर टेनंट असेल किंवा ओनर असेल. तिसरं काय असू शकतो? तिसरं काय असू शकतो म्हणजे टेनंटही नाही आहे, ओनर पण नाही आहे, पण तुमच्या कंट्रोलमध्ये प्रॉपर्टी आहे. तुम्ही त्या प्रॉपर्टीला ऑक्युपाय करू शकता, तुम्ही ती प्रॉपर्टी यूज करू शकता. असं केव्हा होऊ शकतं? इज इट पॉसिबल? तुम्ही टेनंटही नाही आहात. सपोज तुमच्याकडे एक शॉप आहे, एक कमर्शियल स्पेस आहे, शॉप आहे, आणि ते तुम्ही त्याचे टेनंट नाही आहात. तुम्ही त्याच्याशी कुठल्याही प्रकारचा भाडे करार केलेला नाही आहे, रेंट ॲग्रीमेंट तुम्ही कुठल्या प्रकारचं केलेलं नाही आहे. सेम तुम्ही त्याचे ओनरही नाही आहात. तर मग तिसरं काय असू शकतं? ॲज अ लेझी, लायसन्सी और मॉर्गेज विथ पजेशन. मॉर्गेज केलेली आहे, मॉर्गेज करायची ती जागा आणि ती दुसऱ्याच्या कंट्रोलमध्ये द्यायची, अशा प्रकारचं आहे. किंवा ते यूज करणं त्याला लायसन्सी आहे, लेझी आहे. ही इज एंटायर्ड टू डिडक्शन अंडर द सेक्शन इन रिस्पेक्ट ऑफ करंट रिपेअर्स टू द प्रिमायसेस. म्हणजे तीन प्रकारेची आपण इथे बघतोय की एक ओनर टेनंट आणि दुसरा मॉर्गेजी विथ पजेशन. तोही एंटायटल टू रिडक्शन अंडर द सेक्शन इन रिस्पेक्ट ऑफ करंट रिपेअर्स टू द प्रिमायसेस. तिकडे एक बिझनेस होतो आहे हे लक्षात ठेवा की जो आता आपण तिसरा व्यक्ती बघितला, तो त्याचा बिझनेस इथे करतो आहे आणि त्याच्या बिझनेस करणं ती जागा वापरण्याची त्याच्याकडे काय आहे, लायसन्स आहे किंवा मॉर्गेज करून त्याने ताब्यात घेतलेली आहे, पैसे घेतलेलं आहे म्हणून तो यूज करतो आहे. ह्या केसमध्ये जर का त्याला रिपेअर्स करायला लागत असेल, एक्सपेन्सेस होत असतील, बिझनेस पर्पज यूज करतो आहे हे महत्त्वाचं आहे, अलाव होईल, रिपेअर्सचे एक्सपेन्सेस अलाव होतील. ओके. आता कॉस्ट ऑफ रिपेअर्स इथे संपत नाही, इथे संपत नाही. आणखीन पुढे दिलं आहे एक्सप्लेनेशन टू सेक्शन 30. यात काय सांगितलं आहे, एक्सप्लेनेशन टू सेक्शन 30मध्ये कॉस्ट ऑफ रिपेअर्स अँड करंट रिपेअर्स ऑफ कॅपिटल नेचर नॉट टू बी अलाउड ॲज डिडक्शन. आता एक रिव्हेन्यू नेचरचे एक्सपेन्स असतात आणि दुसरं कॅपिटल नेचरचे असतात. आता कॅपिटल नेचरबद्दल आपल्याला काय सांगितलं जातं आहे आपण ते बघूया. आता अमाऊंट पेड ऑन अकाउंट ऑफ कॉस्ट ऑफ रिपेअर्स टू द प्रिमायसेस ऑक्युपाइड बाय द assessee as tenant and the amount paid on account of current repairs to the premises occupied by the assessee. Otherwise than as tenant shall not include any capital nature expenditure. काय अर्थ आहे याचा? जे करंट रिपेअर्स आहेत ते अलाउड होतील, पण कॅपिटल नेचरचे काय असतील, समजा आता तुमची जी बिल्डिंग आहे ती 2 मजली आहे, फर्स्ट फ्लोअर आहे, सेकंड फ्लोअर आहे आणि थर्ड फ्लोअर ते बनवायचं आहे. थर्ड फ्लोअर ते बनवायचं आहे तर तो ओनर सांगतो की माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी नाही थर्ड फ्लोअर तुला बनवून देऊ शकत, पण तू बनव, माझा काही प्रॉब्लेम नाही आहे. जे काय लिगल परमिशन्स आहेत त्या तू घे, म्युन्सिपल परमिशन्स घे, त्याचे काय टॅक्सेस भर आणि तू काय कर, थर्ड फ्लोअर बनव. तुझ्याकडनं मी त्याच्या अगेन्स्ट कमी रेंट घेईन, पण मी एक्सपेन्सेस बेअर करू शकतो आणि त्याने बनवलं सपोज, ठीक आहे. आणि ते बनवण्याकरता सपोज एक 15 लाख रुपीज एक्सपेन्सेस झाले. आता बिल्डिंगमध्ये हा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. कन्सेप्ट कळला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय. आता इकडे काय दिलेलं आहे की अमाऊंट पेड ऑन अकाउंट ऑफ द कॉस्ट ऑफ रिपेअर्स टू द प्रिमायसेस ऑक्युपाइड बाय द assessee as a tenant अँड इथपासून सुरू होतो. अँडच्या पुढे द अमाऊंट पेड ऑन अकाउंट ऑफ करंट रिपेअर्स टू द प्रिमायसेस ऑक्युपाइड बाय द assessee अदरवाइज दॅन ॲज अ टेनंट
otherwise than as a tenant shall not include any capital nature expenditure. In other words, cost of repairs and current repairs other than of capital nature is allowed a reduction while computing business income. The amount paid on account of current repairs to the premises occupied by the licensee other than as a tenant shall not include any capital nature expenditure. सेक्शन 30 जो आहे सेक्शन 30मध्ये ते अलाउ होणार नाही. इथपर्यंत एवढा पॉईंट कळला. अदर एक्सपेन्सेस in addition deductions are allowed in respect of expenses by way of land. In addition deductions are allowed in respect of expenses by way of land revenue, local taxes, municipal taxes and insurance in respect of the premises used for the purpose of the business or profession. Cesses, rates, taxes levied by the foreign government are also allowed. जी बिल्डिंग आहे त्याच्यावरती रेंट आणि रिपेअर्सचा काय होता नॉर्मल खर्च आहे, पण अपार्ट फ्रॉम दिस काही लोकल टॅक्सेस असतात, म्युनिसिपल टॅक्सेस असतात, इन्शुरन्स त्या प्रिमायसेसचा जर का काढला असेल तर आता समजा ती बिल्डिंग एखादा व्यक्ती बिझनेस करतो आहे आणि तो काय एक्सपोर्ट वगैरे करतो, एक्सपोर्ट करतो म्हणून त्याच्या दुसऱ्या कंट्रीमध्ये पण काही एम्प्लॉई आहे आणि तिथे पण त्याने ऑफिस किंवा काही बिल्डिंग घेतलेली आहे रेंटवरती, त्याचा रेंट पण आहे. म्हणजे त्याच्या 98% ॲक्टिव्हिटीज ह्या इंडियामध्ये होतात, पण 2% ॲक्टिव्हिटीज त्याच्या फॉरेनमध्ये होतात कारण तो एक्सपोर्ट पण करतो. बाकी सगळे एक्सपेन्सेस इथे आहे, पण काही सेल होतो त्यामुळे काही एक्सपेन्सेस समजा 2% एक्सपेन्सेस त्याचे आउट ऑफ इंडिया काही जिकडे तो सेल करतो आहे तिथे होतात. पण तिथे जागा तो घेईल, ती जागा कोणाची असेल दुसऱ्या कंट्रीची असेल आणि मग तिथलं गव्हर्नमेंट काही टॅक्सेस लेवी करेल तर तेही एक्सपेन्सेस अलाउड असतील. दुसरी कुठलीही कंट्री असो, तुम्ही एक्झाम्पल समजा ऑस्ट्रेलिया घ्या, तो ऑस्ट्रेलियामध्ये काय एक्सपोर्ट करतो तर त्याला ऑस्ट्रेलियामध्ये काहीतरी ऑफिस पाहिजे मार्केटिंग करायला, काही त्याची पुढच्या काय गोष्टी आहेत त्याची बोलणी करायला, त्याकरता कम्युनिकेशन करता त्याने एक छोटं ऑफिस जरी काढलं त्याला रेंट भरायला लागेल, रेंट द्यावं लागेल. मग त्या बिल्डिंगला जर काय लोकल टॅक्सेस असतील तर त्याचं जे काय ओनरची ॲग्रीमेंट असेल की लोकल टॅक्सेस तुम्ही भरायचे तो भरत असेल, मग त्याचं रेंट आणि त्याचे रिपेअर्स अलाउड होतील की नाही. सेसेस, रेट्स, टॅक्सेस लेविड बाय फॉरेन गव्हर्नमेंट are also allowed. Premises used partly for business and partly for other purpose. Premises used partly for business and partly for other purpose. Section 38(1) मध्ये सांगितलं आहे की तुम्ही जर का बिझनेसची जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंगमध्ये तुम्ही बिझनेसही करता आणि रेसिडेन्शियल पर्पज करता पण तुम्ही यूज करता काही भाग त्या बिल्डिंगचा. आणि जर मग अशा प्रकारचे एक्सपेन्सेस होत असतील लोकल टॅक्सेस वगैरे काय, तुम्ही कशा प्रकारे एक्सपेन्सेस घ्याल. सपोज तुमच्याकडे टोटल जागा आहे 2000 स्क्वेअर फूटची, ओके, जागा आहे 2000 स्क्वेअर फूटची. याच्यामध्ये तुम्ही 500 स्क्वेअर फूट यूज करता बिझनेस करता, 500 यूज करता बिझनेस करता, 1500 यूज स्क्वेअर फूट यूज करता रेसिडेन्शियल पर्पज.
ठीक आहे, कन्सेप्ट कळला. तुम्हाला टॅक्स आला सपोज 4000, लोकल टॅक्स तुम्हाला आला 4000. तुम्ही यातले किती रुपये ॲज अ एक्सपेन्सेस म्हणून तुमच्या बुकमध्ये रेकॉर्ड करू शकता की म्युन्सिपल टॅक्सेस 4000 आलेले आहेत, 4000 आलेले आहेत. तर इकडे दिले आहे की प्रपोर्शनेट, ओनली द प्रपोर्शनेट पार्ट ऑफ द एक्सपेन्सेस ॲट्रिब्युटेबल टू दॅट पार्ट ऑफ द प्रिमायसेस यूज फॉर पर्पज ऑफ बिझनेस विल बी अलाउड ॲज डिडक्शन. तुम्ही बिझनेस करता किती यूज करता 500 स्क्वेअर फूट, म्हणजे इथे 1000 रुपीज तुमचे होतील. बिझनेस एरिया ऑक्युपाय किती केला आहे 500, आणि हे जे 1500 आहे याच्याकरता तुम्हाला 3000 रुपीज होतील. तुमची जागा आहे 2000 स्क्वेअर फूट, तुम्हाला इंटू 2 केले तर येतात 4000. हे तुम्हाला पर स्क्वेअर फूट समजा 2 रुपीज काय टॅक्सेस गव्हर्नमेंट लावले असतील, ते आले 4000. तुम्ही किती जागा यूज करता बिझनेस करता 500, मग 2 रुपीज पर स्क्वेअर फूटप्रमाणे तुम्हाला 1000 रुपीज त्या जागेचे आले, असं आपण प्रपोर्शनेटली काढू शकतो आणि तेवढी अमाऊंट ॲज अ डिडक्शन बिझनेसमध्ये तुम्ही क्लेम करू शकता. आता इथे बघा सेक्शन 30 बघतोय आपण. इथे मी हा जो पॉईंट सांगितला तुम्हाला की इन अदर वर्ड्स कॉस्ट ऑफ रिपेअर्स अँड करंट रिपेअर्स अदर दॅन ऑफ कॅपिटल नेचर इज अलाउड ॲज डिडक्शन वाईल कम्प्युटिंग बिझनेस इन्कम. अदर दॅन कॅपिटल नेचरचे जे तुमचे एक्सपेन्स आहेत ते अलाउड होतील. मग आता समजा कॅपिटल नेचरचा खर्च तुम्ही केला ॲज अ टेनंट, तुम्ही ॲज अ असेसी जर का तुम्ही एक फ्लोअर कन्स्ट्रक्ट केला आणि त्याच्यासाठी तुम्हाला समजा 15 लाख रुपीज खर्च आलेला आहे, तर मग याचं काय होईल, तुम्हाला ते अलाउ होणार नाही तो एक्सपेन्सेस ॲज पर सेक्शन 30. एवढं कळलं. मग असं वाटत आहे तुम्हाला की एवढा 15 लाख खर्च केला त्या असेसीने तर त्याला डिडक्शन मिळायला पाहिजे. सेक्शन 30 मिळणार नाही, पण सेक्शन 32 आहे डिप्रिसिएशन. जो तुम्ही एक फ्लोअर एस्टॅब्लिश केला आहे, कन्स्ट्रक्ट केला आहे, त्याला तुम्ही डीप बिल्डिंग म्हणून तुमच्या बॅलन्स शीटला शो करायचं. डीप बिल्डिंग 15 लॅक्स, आणि त्यावर तुम्हाला डिप्रिसिएशन मिळेल ॲज पर सेक्शन 32. इथे कसं होतं, तुम्हाला 1000 एक्सपेन्सेस झाला, तुम्ही 1000 रेकॉर्ड करता, पण ज्यावेळेस तुम्ही कॅपिटल असेट परचेस करता तेव्हा ती कुठे येते, बॅलन्स शीटला येते. मग सपोज त्याला एक रेट आहे 15%, 20%, 40%, प्रत्येक असेट वाईज वेगवेगळे रेट्स आहेत, ते प्रिस्क्राईब केले आहेत गव्हर्नमेंटनी. त्या रेटप्रमाणे तुम्ही काय करता, बिल्डिंग येतं आहे 15 लॅक्स, त्या डिडक्शन जर का असेल 15%, मग तुम्ही 15% काय कराल, दरवर्षी लेस कराल. म्हणजे तुम्हाला पुढची 10-12 वर्षामध्ये काय होईल, डिडक्शन मिळेल. डिडक्शन मिळेल, पण 100% त्या प्रिव्हियसमध्ये मिळणार नाही ज्या प्रिव्हियसमध्ये तुम्ही ॲक्च्युली एक्सपेन्सेस केला. पुढच्या जसा रेट आहे 5%, 10%, 15%. कम्प्युटर आहे 40% डिडक्शन आहे. कम्प्युटरचं लाईफ किती असतं, 3 वर्ष 4 वर्ष. मग 4 वर्षामध्ये काय होईल, म्हणजे जर एखादी ॲसेट त्याची लाईफ जर कमी असेल, तुम्ही काहीतरी लाईफ किती असू शकते एखाद्या वस्तूची, जर एक जनरल रूल लावाल तर कम्प्युटरचा जो परफॉर्मन्स पहिले असतो तो 3-4 वर्षांनी कमी होतो, किंवा मग नवीन सॉफ्टवेअर येतात, नवीन टेक्नॉलॉजी येते, तो कम्प्युटर आपल्याला वापरण्याजोगा तेवढा राहत नाही, किंवा तेवढ्या क्षमतेने तो काम करत नाही. त्याची जी काही कपॅसिटी आहे ती आपल्याला कमी वाटायला लागते. मग आपण 3-4 वर्षामध्ये नवीन कम्प्युटर घेतो. पण बिल्डिंग तुमची 10 वर्ष तर ॲटलीस्ट चालणार आहे. मग त्याचा डिप्रिसिएशन रेट किती असायला पाहिजे, मग काहीतरी लॉजिकप्रमाणे त्याचा रेट मग कमी ठेवला असेल तर तुम्हाला 10 वर्ष 12 वर्ष का होईल डिप्रिसिएशन घ्यायला लागेल. म्हणजे तुम्हाला एक्सपेन्सेस तो अलाउड होईल, पण असा टप्प्याटप्प्याने होईल. एकाच प्रिव्हियस इयरमध्ये एक्सपेन्सेस सगळ्या अलाउड होणार नाही. तुम्ही कॅपिटल नेचरचा खर्च जर केला बिल्डिंगच्या रिस्पेक्टमध्ये तर त्याला सेक्शन 32 प्रमाणे डिप्रिसिएशन मिळेल. सेक्शन 30 बघतोय, इथे कुठेही अशा प्रकारचा उल्लेख आपल्याला दिसला का, आता नाही दिसला. फक्त एवढं दिलं आहे की अदर दॅन कॅपिटल नेचर एक्सपेन्सेस असतील
तर ते डिडक्टेबल आहेत, ते तुम्हाला अलाव होतील, तुम्ही क्लेम करू शकता ॲज पर सेक्शन 30. बिल्डिंगचे झालं. आता रिपेअर्स अँड इन्शुरन्स ऑफ मशिनरी, प्लांट अँड फर्निचर. Section 31 allow deduction in respect of the expenses on current repairs and insurance of machinery, plant, furniture in computing the income from business or profession. तुम्ही मशिनरी परचेस केली, फर्निचर, प्लांट परचेस केला आणि तुम्ही त्याचा वापरच करत नाही, तर आणि त्याचा इन्शुरन्स काढला. रिपेअर इन्शुरन्स ऑफ मशिनरी, प्लांट अँड फर्निचर. इथे एक कंडिशन आहे, युसेज ऑफ असेट. बघा, तुम्हाला डिडक्शनचा क्लेम करायचा असेल, तुम्हाला तो एक्सपेन्सेस क्लेम करायचा असेल, इन ऑर्डर टू क्लेम दिस डिडक्शन द असेट्स मस्ट हॅव बीन यूज फॉर पर्पज ऑफ द असेसीज ओन बिझनेस. असेसीजच्या ओन बिझनेसमध्ये ती असेट यूजमध्ये असायला पाहिजे, तर त्या असेटचं रिपेअर्स, इन्शुरन्स, मशिनरी किंवा प्लांट किंवा फर्निचर असेल तर ती यूजमध्ये असायला पाहिजे, तरच तुम्ही त्याचे रिपेअर्स किंवा इन्शुरन्सचे एक्सपेन्सेस क्लेम करू शकता. आता यूजचा इथे अर्थ आहे वाढेल सेन्समध्ये. यूज म्हणजे कशा प्रकारे, पॅसिव्ह ॲज वेल ॲज ॲक्टिव्ह. पॅसिव्ह ॲज वेल ॲज ॲक्टिव्ह. आता आग विझवण्याचं मशीन असतं, ते पॅसिव्ह असतं ना, निष्क्रिय असतं. पण जर आग लागली तर तुम्ही ते ऑपरेट करणार ना, मग ते ऑलवेज पॅसिव्हच राहील. बस, पण ते वापरण्याजोगं आहे ना, तुम्ही त्याला रेडी केले ना, बस. यूजमध्ये एवढंच बघा. आणि जर ते यूजमध्ये नसेल, तुम्ही मशिनरी, प्लांट आणि फर्निचरच्या केसमध्ये बघाल तर इन्शुरन्स अँड रिपेअर चार्जेस ऑफ असेट्स विच हॅव बीन डिस्कार्डेड दो ओन्ड बाय द असेसी और हॅव नॉट बीन यूज फॉर द बिझनेस ड्युरिंग द प्रिवियस इयर वूड नॉट बी अलाउड ॲट डिडक्शन. जर बिझनेस करता असेसी यूज करत नसेल ते, तर त्याच्या डिडक्शन्स, इन्शुरन्सचं डिडक्शन्स, रिपेअरचं डिडक्शन्स अलाउड होणार नाही. पण इवन इफ an asset is used for part of the previous year, the assessee is entitled to deduction of the full amount of expenses on the repairs and insurance charges. बस, इथे प्रपोर्शनल वगैरे भाग येत नाही. तुम्ही एखादी असेट जानेवारीमध्ये घेतली, मार्चला काय होतं, प्रिवियस इयर तुमचं एंड होतं आणि तुम्हाला रिपेअर्स किंवा इन्शुरन्स भरायला लागला, एक्सपेन्सेस अलाउड होईल. तुम्ही ती ॲसेट यूजमध्ये कधी आणली हे बघितलं जाणार नाही. तुम्ही प्रिवियस इयरमध्ये यूज केली ना असेट, बस. जर तुम्हाला रिपेअर किंवा इन्शुरन्स आला, तुम्ही असेट परचेस केली एप्रिलला, एप्रिल टू डिसेंबर तुम्ही असेट यूजमध्ये आणलीच नाही, तुम्हाला गरज नव्हती किंवा काही तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळणार होतं म्हणून तुम्ही असेट घेतली होती, पण ते कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मिळण्यामध्ये काही अडचणी आल्या आणि तुमचं ॲक्च्युअल कॉन्ट्रॅक्ट जानेवारीमध्ये सुरू झालं आणि तुम्ही 8-9 महिने ती मशिनरी यूज केली नाही. नंतर तुम्ही यूज करताय म्हणून तुम्हाला वाटलं की याचा इन्शुरन्स काढला पाहिजे, आपण ज्या ठिकाणी यूज करतोय तिथे काय याला प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून आपण काय करूया, इन्शुरन्स काढूया. तुम्ही इन्शुरन्स काढला जानेवारीमध्ये, परचेस केली एप्रिलमध्ये प्रिवियस इयरमध्ये आणि जानेवारीमध्ये तुम्ही यूज करता आणि मग त्यात तुम्हाला छोटा मोठा रिपेअर्स पण निघतो, ते एक्सपेन्सेस अलाउड होतील. ठीक आहे.
Repairs exclude replacement or reconstruction. The terms repairs will include renewal or renovation of an asset but not its replacement or reconstruction. Also, the deduction allowable under this section is only of current repairs but not arrears of repairs for earlier years, even though they may still rank for a deduction under section 37(1). ही जी सेक्शन आहे आपण 30 बघतोय. ओनली इफ करंट रिपेअर्स बट नॉट ॲरियर्स ऑफ रिपेअर्स फॉर अर्लियर इयर्स. अगोदरच्या वर्षाचं रिपेअर होतं आणि ते तुम्ही रेकॉर्ड नाही केलं तर ते इथे अलाउ होणार नाही. 37(1) मध्ये अलाउड होईल पण इथे अलाउड होणार नाही. ते रिपेअर्स आहे, इन्शुरन्स आहे. कसला? मशिनरी, प्लांट आणि फर्निचर. आता रिपेअरचा पॉईंट आहे, पुढे इन्शुरन्स प्रीमियम आहे. इन्शुरन्स प्रीमियम चे डिडक्शन्स अवेलेबल आहे. तुम्ही जो त्याचा प्रीमियम पेड करता, हप्ता जो भरता, इन्शुरन्स ऑफ मशिनरी, प्लांट किंवा फर्निचर, पण त्याला काही कंडिशन्स आहेत. ह्या कंडिशन्स जर फुलफिल झाल्या तर तुम्ही ते डिडक्शन क्लेम करू शकता. द इन्शुरन्स मस्ट बी अगेन्स्ट द रिस्क ऑफ डॅमेज और डिस्ट्रक्शन ऑफ द मशिनरी, प्लांट, फर्निचर. पलीकडे हे सॅटिस्फाय होणार आहे. तुम्ही कसं करता? इन्शुरन्स काढला आहे तर इन्शुरन्स काढला आहे, जो प्रीमियम पेड केला आहे तो मशिनरीच्या, प्लांटच्या किंवा फर्निचरच्या रिस्क ऑफ डॅमेज होऊ शकतं, डिस्ट्रक्शन होऊ शकतं म्हणून केलं आहे. The asset must be used by the assessee for the purposes of his business or profession during the accounting year. त्या प्रिव्हियस इयरमध्ये, त्या अकाउंटिंग इयरमध्ये ती असेट्स आहे, ती असेसी त्याच्या बिझनेस करता किंवा प्रोफेशन करता वापरतो आहे, यूज करतो आहे. दुसरी कंडिशन. तिसरी कंडिशन, द प्रीमियम शुड हॅव बीन ॲक्च्युअली पेड. आपण अकाउंटिंग मेथड बघितलं दोन. एक बघितली आपण मेथड कुठली असते? कॅश बेसिस. दुसरी असते मर्कंटाईल सिस्टम. आता जर समजा तुम्हाला इन्शुरन्सचा हप्ता मार्चला भरायला येतो, बरोबर आहे? तुम्हाला इन्शुरन्स कंपनी कळवते की तुमचा इन्शुरन्स जो आहे तो ड्यू आहे, तुम्ही भरा मार्चमध्ये. तुम्ही भरला कधी? मार्चमध्ये. तर तुम्ही त्या प्रिव्हियस इयरमध्ये तो क्लेम करू शकता. तुम्ही जर पे केला नेक्स्ट इयरमध्ये, एप्रिलमध्ये, तर तुम्ही या प्रिव्हियस इयरमध्ये तो क्लेम नाही करू शकत. ॲक्च्युली तुमच्याकडे तुम्ही म्हणाल की मर्कंटाईल सिस्टम आहे, मर्कंटाईल सिस्टम आहे, आम्हाला ज्या प्रकारे त्यांनी नोटीस पाठवून दे किंवा इनवॉइस पाठवला की भरा, तर आम्ही भरू ना पुढच्या महिन्यात. आमचा मर्कंटाईल सिस्टम आहे. पण ह्या पॉईंटला अलाव होत नाही. द प्रीमियम शुड हॅव बीन ॲक्च्युअली पेड. म्हणून पुढे ब्रॅकेटमध्ये दिले ऑर पेएबल अंडर द मर्कंटाईल सिस्टम ऑफ अकाउंटिंग. काय दिले? ऑर पेएबल अंडर द मर्कंटाईल सिस्टम ऑफ अकाउंटिंग. आता इकडे अलाव होईल की होणार नाही? हां, बस. पण जर कॅश बेसिस असेल तर भरला पाहिजे. आता इथे तर म्युन्सिपल टॅक्सेस असते, तर म्युन्सिपल टॅक्सेसमध्ये असा पॉईंट आहे, जे सेक्शन वेगळं आहे, तिकडे तुम्हाला ॲक्च्युली पेड करावंच लागेल जरी तुम्ही मर्कंटाईल सिस्टम ऑफ अकाउंटिंग फॉलो करताय. The premium may even take the form of contribution to a trade association which undertakes to indemnify and insure its members against loss.
such premium or contribution would be deductible as an allowable under this section even if a part of it is returnable to the insured in certain circumstances. आता इथे काय दिलं आहे, the premium may even take the form of contribution to a trade association which undertakes to indemnify and insure its members against loss. म्हणजे जी मशिनरी आहे, प्लांट किंवा मशिनरी ऑपरेट करणारे जे लोक असतात त्या मशिनरीचा आणि प्लांटचा काय केला जातो, इन्शुरन्स काढला जातो. पण तिथे काम करणारे जे लोक आहेत त्यांचाही काढला जातो. मग तो आला होईल का? The premium may even take the form of contribution to a trade association which undertakes to indemnify and insure its members against loss. Such premium or contribution would be deductible as an allowable under this section even if a part of it is returnable to the insured in certain circumstances. म्हणजे काही सर्कमस्टन्समध्ये असं आहे की त्या मशिनरीबरोबर जे लोक आहेत त्यांचा इन्शुरन्स काढला जातो आणि तो इन्शुरन्सचा प्रीमियम जो पे केला जातो, समजा 5 वर्षांनी 10 वर्षांनी त्यातली काही अमाऊंट ज्याचा इन्शुरन्स काढला आहे त्याला मिळते. सपोज त्याचा एक 5000चा प्रीमियम आहे मशिनरीचा आणि त्या व्यक्तीचा, तर त्या व्यक्तीला एक 10 वर्षांनी 1000 रुपये मिळतील. बायबॅक पॉलिसी आहे, त्या पॉलिसीमध्ये तुम्ही प्रीमियम भरत राहा, तुम्हाला काही वर्षानंतर काही अमाऊंट मिळेल, आणखी मग 5 वर्षांनी अजून काही अमाऊंट मिळेल. जरी मिळत असली तरी तुम्ही ते एक्सपेन्सेस म्हणून काय करू शकता, त्याला क्लेम करू शकता. It does not matter if the payment of the claim will ensure to the benefit of someone other than the owner. ओनरला बेनिफिट नाही मिळेल, ज्याचा इन्शुरन्स काढला आहे, ज्या पर्सनचा काढला आहे त्याला काय मिळेल, त्याच्यामधला काही अमाऊंट मिळेल काही वर्षानंतर. जेव्हा त्याला मिळेल तेव्हा त्याच्या इन्कममध्ये ॲड होईल. आज एक्सपेन्स कोणाचा होतो आहे, असेसी कोण आहे आत्ता इकडे, आता इथे असेसी कोण आहे, contribution to a trade association which undertakes to indemnify and insure its members against loss. Okay. आता मी मगाशी वरती जो पॉईंट सांगितला ना, current repairs of capital nature not to be allowed, explanation to section 31. Amount paid on account of current repairs of machinery, plant or furniture shall not include any capital nature expenditure. वरती बघितलं आपण. In other words, current repairs other than of capital nature expenditure is allowed as reduction in the computation of income under the head profit and gains of business or profession. तोच वरचाच पॉईंट परत खाली दिला इकडे, काही नवीन याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे असं नाही. जे सेक्शन 30ला बघितलं आपण, जे सेक्शन 30ला बघितलं कॅपिटल नेचरचे एक्सपेन्सेस अलाउड होणार नाहीत. हा जो पॉईंट बघितला इकडे, हा जो पॉईंट बघितला तोच पॉईंट इथे पण आहे. कॅपिटल नेचर नॉट टू बी अलाउड. बिल्डिंग असो, फर्निचर, प्लांट अँड मशिनरी असो, जर कॅपिटल नेचरचे एक्सपेन्सेस केले तर अलाउड नाही. सपोज तुम्ही एक मशिनरी रेंटवरती घेतली, तुम्हाला कम्प्युटर मागे, तुम्ही कम्प्युटर रेंटवरती घेतला आणि कम्प्युटरचा जर का मॉनिटर खराब झाला, तुम्ही नवीन मॉनिटर घेतला. तुमचा एक बिझनेस आहे, यात तुम्हाला कम्प्युटरचा यूज होतो, तुम्ही कम्प्युटर रेंटवरती घेतला, तुम्ही नवीन मॉनिटर घेतला, तुम्हाला एक तो रिडक्शन अलाउड होईल. कॅपिटल नेचरचा आहे. कम्प्युटरमध्ये काय प्रॉब्लेम निर्माण झाला म्हणून तुम्हाला सॉफ्टवेअर पुन्हा टाकावं लागलं,
किंवा समजा एखादं तुम्ही नवीन सॉफ्टवेअर घेतलं म्हणून तुम्ही त्याचे इन्स्टॉलेशन चार्जेस म्हणून त्या अमाऊंट पे केली, हे रिव्हेन्यू नेचर आहे. समजलं? इन्स्टॉलेशन चार्जेस हे रिव्हेन्यू नेचर आहे. पण तुम्ही एखादा त्याच्यामधला पार्ट्स गेला आहे आणि तो नवीन पार्ट्स घेता किंवा असं एक वेगळं त्यातलं काही डिव्हाइस आहे ते तुम्ही घेता, तर तो कॅपिटल नेचरचा आहे, तो अलाउड होणार नाही. सेक्शन 30 आणि 31 याची आपण एक कम्पॅरिझन बघू. समराईज केलं याच्यामध्ये. रेंट पेड ऑफ द प्रिमायसेस पेड टू अदर्स. पेड टू अदर्स. फर्म इज अलाउएबल डिडक्शन. जर इंडिव्हिज्युअलचा बिझनेस आहे, प्रोप्रायटरी बिझनेस आहे आणि जर तो रेंट देतो दुसऱ्यांना अदर्स, तर अलाउ आहे रेंटच्या केसमध्ये. पण जर फर्म आहे, फर्म इज अलाउड ॲट डिडक्शन. फर्मनी पार्टनरला जर दिलं रेंट तर ते अलाउड. तेच रेंट बघितलं, रेंट ऑफ द प्लांट मशिनरी फर्निचर पेड टू अदर्स. प्रोप्रायटरी बिझनेस आहे, पेड टू अदर्स अलाउ आहे. फर्म इज अलाउड ॲट डिडक्शन अंडर सेक्शन 36. जर पार्टनरला दिलं तर अलाउ होईल, पण 37 हे 37. इन्शुरन्स ऑफ प्रिमायसेस इज अलाउड ॲज डिडक्शन. इन्शुरन्स ऑफ प्लांट मशिनरी फर्निचर इज अलाउड ॲज डिडक्शन. जे नॉर्मल केस आहेत ना, बिझनेस करायला यूज केला पाहिजे हां वगैरे वगैरे, ते आपण ते आपण समजतो की ते आहे. आता आपण तिथे डिटेलमध्ये बघितलेलं आहे, फक्त आपण आता काय करतो आहे, समराईज करतो आहे. म्युन्सिपल टॅक्स लँड रेव्हेन्यू सब्जेक्ट टू सेक्शन 43B आहे. सेक्शन 43B काही एक्सपेन्सेसची लिस्ट आहे, ज्यामध्ये तुम्ही जर टॅक्स पे केले, तुम्ही कॅश बेसिस सिस्टम फॉलो करा, अकाउंटिंग सिस्टम किंवा मर्कंटाईल फॉलो करा, ते पे केलेले पाहिजे. सेक्शन 43B आहेत ते. म्युन्सिपल टॅक्सेस असा एक त्यातला पॉईंट आहे की जो तुम्ही जर पे केला आहे तर अलाउड करा. तुम्हाला रिसिप्ट मिळाली किंवा बिल मिळालं म्युन्सिपल टॅक्सेसचं म्हणून तुम्ही रेकॉर्ड नाही करू शकत, पेड केले पाहिजे 43B. इन्शुरन्सचं असं नाही, इन्शुरन्स तुम्हाला मिळतो, तुम्ही भले पेएबल आहे, नेक्स्ट महिन्यात पे केला काय प्रिव्हियस इयरला मिळतो, म्युन्सिपल टॅक्सेस मिळत नाही. करंट रिपेअर्स इज अलाउड ॲज डिडक्शन. करंट रिपेअर्स इज अलाउड ॲज डिडक्शन. आणि ऑन कॅपिटल रिपेअर्स डिप्रिसिएशन कॅन बी क्लेम. ऑन कॅपिटल रिपेअर्स डिप्रिसिएशन कॅन बी क्लेम. जर तो मॉनिटर तुम्ही घेतला, तो मॉनिटर त्याला दिला म्हणून तुम्ही रेंट बाकीच्याच मशिनरीचं द्याल. तुम्ही सांगाल तुमचा मॉनिटर बिघडला, तो व्यक्ती म्हणतो की मॉनिटर तुम्हाला मी देऊ शकत नाही, तुम्हाला तर काम झालं ठेवायचं आहे, तुम्ही मॉनिटर नवीन आणाल आणि यूज कराल. मग ती मॉनिटर असेट कोणाची आहे? असेसीची आहे. मग असेसीची जर का असेट आहे तर असेसी डिप्रिसिएशन केव्हा चार्ज करतो? ज्यावेळेस क्लेम करतो, ज्यावेळेस ती कॅपिटल असेट आहे. तुम्ही मॉनिटर नवीन घेतला तर ती कॅपिटल असेट झाली. ऑन कॅपिटल रिपेअर्स डिप्रिसिएशन कॅन बी क्लेम. हा ॲक्च्युली रिपेअर्स त्याला म्हणता येणार नाही की जर तुम्हाला तो कम्प्युटर यूजमध्ये ठेवायचा असेल, तुम्हाला मॉनिटर करता खर्च करायला पाहिजे. आणि ज्याचा कम्प्युटर आहे तो म्हणतो मी तुम्हाला रेंट दिलं आहे, मॉनिटर तुम्ही घ्या आणि मला तुम्ही रेंट कमी द्या, तुम्ही फक्त यापुढे मला बाकीचे जे काय तुम्ही यूज करताय त्याचा रेंट द्या, कमी रेंट द्या, घ्या तुम्ही मॉनिटर. आणि आपण बघितलं की जर का पार्टली यूज करतोय, सेक्शन 38(2) असेट पार्टली यूज फॉर बिझनेस प्रोफेशन, अबोव एक्सपेंडिचर शॅल बी अपोर्शन टू दॅट पार्ट ऑफ असेट विच इज यूज फॉर द पर्पज ऑफ बिझनेस. तुम्ही जेवढं यूज करताय बिझनेस करता त्या प्रपोर्शनली तुम्ही काय करा. आता तुमच्याकडे
एक मीटर आहे ज्यामुळे तुम्हाला कळतं किती युनिट तुम्ही कन्झ्युम केलेत तुमच्या इलेक्ट्रिसिटीचे, किती एनर्जी कन्झ्युम केली. आता तुम्हाला लाईट बिल येणार आहे. तुम्ही किती चार्ज कशा प्रकारे कॅल्क्युलेट कराल ह्याचा कुठलाही फॉर्म्युला इकडे दिलेला नाही. प्रपोर्शनेट कसं काढावं दिलेलं नाही. असं हे ठरवावं की आता लाईट बिल आलेलं आहे 4,000 आलं, तर 4,000मधलं घराकरता किती यूज केलं, रेसिडेन्शियलला किती यूज केलं आणि कमर्शियलला तुमच्या बिझनेसला किती यूज केलं. अपॉर्शनमेंट करा. अपॉर्शनमेंट कोणी करायचं, असेसनी करायचं आहे. म्हणजे इथे काय केलं जातं आहे, असेसीला इमानदार समजलं जातं आहे आणि तो इमानदारीत योग्य पद्धतीने अपॉर्शनमेंट करेल हे त्याच्यावर सोडलं आहे, त्यांनी करावं. इथे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला फॉर्म्युला रूल दिलेला नाही, कशा प्रकारे करा अपॉर्शनमेंट हे दिलेलं नाही. आपण जे रिपेअर्स बघतो, रिप्लेसमेंट ऑफ पार्ट ऑफ असेट, करंट रिपेअर्स, रिनोव्हेशन ऑफ दॅट प्रिमायसेस फ्रॉम वेअर सेल इज मेड, रेस्टॉरंट. आता करंट रिपेअर्स आहेत. आता रिपेअरमध्ये करंट रिपेअर कशाला म्हणायचं आणि कॅपिटल रिपेअर कशाला म्हणायचं हे दिले इकडे. करंट रिपेअर्स, रिप्लेसमेंट ऑफ पार्ट ऑफ असेट. एखादा पार्ट खराब झाला तो बदलायला लागणारच आहे ना. एखादा पार्ट जळला तो बदलायला लागेल, मग तो करंट रिपेअरमध्येच येईल. मॉनिटरच गेला, मॉनिटर हा सेपरेट एक डिव्हाइस आहे. तुमच्या प्लॅन्टसाठी तुम्ही समजा आता मॉनिटर वापरत असाल तर मॉनिटर हा सेपरेटली मिळतो. पण समजा त्या मशीनमध्ये काही पार्ट्स आहेत, त्यातला एखादा पार्ट जळू शकतो, तो जर जळला तर रिप्लेसमेंट करावंच लागेल. म्हणजे या केसमध्ये रिप्लेसमेंट जरी झालं तरी ते करंट रिपेअरमध्ये येतं. रिनोव्हेशन ऑफ दॅट प्रिमायसेस फ्रॉम वेअर सेल इज मेड. आता रेस्टॉरंट आहे, त्यांना इंटेरियर करायला लागेल, त्या प्रकारचं रिपेअर हे मोठ्या प्रकारचं रिपेअर झालं. आपण रिपेअरला नॉर्मली थोडीफार डागडुजी करणं किंवा अशा गोष्टी म्हणतो. फ्यूज गेला टाकला ठीक आहे, पण इथे ज्या प्रकारचं बिझनेस आहे त्यांना ते करावं लागेल, त्याशिवाय ते करू शकत नाही बिझनेस, ते पण रिपेअरमध्ये येतं. कॅपिटल रिपेअर्स, रिप्लेसमेंट ऑफ होल ऑफ असेट, ॲडिशन ऑफ असेट, हे काय झालं कॅपिटल रिपेअर्स. होल ऑफ असेट चेंज केली किंवा असेटमध्ये काय ॲडिशन केलं तर ते कॅपिटलमध्ये येतं. रिनोव्हेशन ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रिमायसेस, फॉर एक्झाम्पल गोडाऊन रिनोव्हेशन, तुम्ही त्याचा अगदी चेहरामोहरच बदलून टाकला, मग ते कॅपिटल रिपेअरमध्ये येईल. त्यामुळे थोडं ज्यावेळेस असं पण आपल्याला सांगितलं जातं की करंट रिपेअर कशाला म्हणाल तुम्ही, तुमचे ते नॉर्मल डे टू डे मधले एक्सपेन्स आहेत किंवा मग कॅपिटल नेचरमधले आहेत, त्यामुळे थोडंफार एक काय बेस असावा त्याकरता हा पॉईंट दिलेला आहे. सेक्शन 30 बघितलं आपण, रेंट रेट्स अँड टॅक्सेस ऑफ प्रिमायसेस. आणि सेक्शन 31 कशाबद्दल आहे, प्लांट, मशिनरी, फर्निचर, त्याचा रिपेअर इन्शुरन्स. म्युनिसिपल टॅक्सेस हे बिल्डिंगला येतील, ते काय फर्निचर, आपण पॉईंट बघितला इकडे की म्युनिसिपल टॅक्सेस कशाला येतील, प्रिमायसेसला येतील, बिल्डिंगला येतील, पण तेच तुमच्या प्लांट, मशिनरी आणि फर्निचरला येणार नाही. पण इकडे दिलेलं म्हणा आपली तुम्ही रेंटवरती प्लांट, मशिनरी, फर्निचर घेऊ शकता, इन्शुरन्स काढू शकता, पण तेच तुम्ही बघाल तर म्युनिसिपल टॅक्सेस वगैरे जसे येतात तसं तुम्हाला कुठलीही लोकल अथॉरिटी तुमच्या प्लांट, मशिनरी, फर्निचरवरती किंवा टॅक्स लावत नाही. करंट रिपेअर्स असेल, तुम्ही बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी आणि प्लांट हे जेव्हा तुम्ही परचेस करता तर परचेस केलं तर ते काय झालं, कॅपिटल नेचरचं झालं. मग कॅपिटल नेचरचा जो खर्च केला जातो त्याचं प्रिवियस इयरमध्ये तुम्हाला 100% डिडक्शन मिळत नाही. मग ते मिळतच नाही का,
तर ते कशा प्रकारे मिळतं, तर डिप्रिसिएशनच्या स्वरूपात मिळतं. तुम्ही डिप्रिसिएशन अलाउन्स म्हणून, आता डिप्रिसिएशन काय असतं, सेक्शन 32 जो आहे तो आहे डिप्रिसिएशन. डिप्रिसिएशन काय असतं, तुम्ही जेव्हा एखादी ॲसेट वापरता, हां, त्या ॲसेटची काय होते, झीज होते. सेक्शन 32 अलाउज डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ डिप्रिसिएशन रिझल्टिंग फ्रॉम द डिमिनिशन और एक्झॉशन इन द व्हॅल्यू ऑफ सर्टन कॅपिटल असेट. सर्टन कॅपिटल असेट. मग ते एक्झॉशन किती पर्सेंट होईल, तेवढ्या पर्सेंटप्रमाणे तुम्ही प्रत्येक वर्षी काही अमाऊंट डिडक्शन म्हणून क्लेम करू शकता. ते काय आहे, डिप्रिसिएशन. द एक्सप्लेनेशन 5 to this section provides that the deduction on account of depreciation shall be made compulsorily. आणि समजा एखादा असं सांगेल मला नको डिप्रिसिएशन, चालणार नाही. कंपल्सरीली तुम्हाला एक्सप्लेनेशन 5 मध्ये दिलेलं आहे, सेक्शन 32च्या एक्सप्लेनेशन 5 मध्ये, की डिडक्शन ऑन अकाउंट ऑफ डिप्रिसिएशन शॅल बी मेड कंपल्सरीली वेदर ऑर नॉट assessee has claimed the deduction in computing his total income. पहिल्या पॉईंटमध्ये तुम्हाला काय समजतंय, की डिप्रिसिएशन कसलं असतं, तर तुमच्या असेट्सचं तुम्ही जसं यूज करता त्याची क्षमता कमी होते, त्याची झीज होते, मग त्याचं डिमिनिशन और एक्झॉशन होतं असतं, त्याची व्हॅल्यू कमी होत असते, मग तुम्हाला त्याचं डिप्रिसिएशन म्हणून क्लेम करावंच लागेल. ॲज पर एक्सप्लेनेशन 5 कंपल्सरीली तुम्हाला डिप्रिसिएशन क्लेम करावंच लागेल. आता अजून काही कंडिशन्स आहेत, त्या तुम्ही फुलफिल करत असाल तर तुम्ही कंपल्सरी घ्यावं लागेल, पण कंडिशन्स फुलफिल करत असाल तर. कंडिशन्स काय, द अलाउन्स ऑफ डिप्रिसिएशन विच इज रेग्युलेटेड बाय रूल 5 ऑफ द इन्कम टॅक्स रूल्स 1962. तुम्हाला सेक्शनमध्ये दिलेलं आहे डिप्रिसिएशनच्या, की डिप्रिसिएशन तुम्हाला घ्यावं लागेल, पण त्याच्या कंडिशन्स कुठे आहेत, रूल 5 मध्ये. The assessee in respect of which depreciation is claimed must belong to either of the following categories, namely building, machinery, plant or furniture being tangible asset. आता डिप्रिसिएशन रेट जे आहेत ते बिल्डिंगला वेगळे आहेत, मशिनरीला वेगळे आहे, प्लांट फर्निचरला वेगवेगळे रेट आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमची जी असेट आहे ती पहिले तुम्हाला कॅटेगराईज करायला लागेल, की ती असेट बिल्डिंग आहे, मशिनरी आहे, प्लांट आहे का फर्निचर आहे. हे सोपं आहे का अवघड आहे, मग तुम्ही मला सांगा. सोपं आहे ना, मला एक सांगा, की समजा एखादा कन्सल्टंट आहे किंवा एखादा चार्टर्ड अकाउंटंट आहे किंवा ॲडव्होकेट आहे, त्याच्याकडे दरवर्षी तो काही हजारोची बुक्स विकत घेतो. कायद्यामध्ये बदल होतात, नवीन नवीन कायदे येत असतात, त्याचा अभ्यास करायला लागतो, किंवा काही केसेस चालतात त्याच्यामधनं काही रिझल्ट येतात, त्यामुळे त्याचा काही कायद्यावरती ॲडवाईसवरती परिणाम होत असतो. म्हणून अशा प्रकारची लोक आहेत, लॉयर, चार्टर्ड अकाउंटंट, त्यांना बुक्स परचेस करायला लागतात, त्याची काय हजारोमध्ये कॉस्ट असते. तुम्ही बुक्सला कुठे कॅटेगराईज कराल, बिल्डिंग, मशिनरी, प्लांट, फर्निचर कुठे कॅटेगराईज कराल. टँजिबल असेटच द्या, एक टँजिबल, दुसरं इनटँजिबल. इनटँजिबलमध्ये काय येतं माहिती आहे का, नो हाऊ, पेटंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क, लायसन्स, फ्रँचायझी और एनी अदर बिझनेस और कमर्शियल राईट्स ऑफ सिमिलर नेचर बीइंग इनटँजिबल. ज्याला तुम्ही टच करू शकता ते टँजिबल, ज्याला तुम्ही टच करू शकत नाही ते इनटँजिबल. त्यामुळे बिल्डिंग, मशिनरी, प्लांट और फर्निचर हे टँजिबल असेट आहेत. तुम्ही बिल्डिंगमध्ये घ्याल बुक्स, मशिनरीमध्ये घ्याल, प्लांटमध्ये घ्याल का फर्निचरमध्ये घ्याल, कुठे घ्याल, कसे कॅटेगराईज कराल. बिल्डिंग तर नाही आहे, ओके चला, बिल्डिंग नाही आहे, बुक्स बिल्डिंगमध्ये येणार नाही. दुसरं मशिनरी नाही, बुक्स फर्निचर पण नाही. ज्याच्यामुळे तुमच्या ॲक्टिव्हिटीज रन होतात तो प्लांट आहे तुमच्याकरता, त्याच्याकरता बुक्स हा प्लांट आहे.
मशिनरीला आपण कधीतरी मेकॅनिकल पार्ट्स म्हणून ट्रीट करतो, ते मेकॅनिकल पार्ट्स पाहिजे. जे तुमचं बिल्डिंग नाही आहे, मशिनरी नाही आहे, फर्निचर नाही आहे, तुम्ही प्लॅन घेऊ शकता. त्याच्यामुळे बिझनेस रन होतो, ते प्लॅनमध्ये घेऊ शकता. हे तुमच्यासमोर एखादी तुम्हाला कळलं की हे असेल आली माझ्याकडे, ही कॅपिटल नेचर जे आहे, तर मग तिला मी कुठे कॅटेगराईज करू. थोडं कॉशियस राहून तुम्हाला हे करावं लागेल, कॅटेगराईज करावं लागेल. जर असेट ही, कारण की बिल्डिंगचा रेट वेगळा आहे, डिप्रिसिएशनचा, मशिनरीचा वेगळा आहे, प्लॅन्टचा वेगळा आहे, फर्निचरचा वेगळा आहे. मग या केसमध्ये जर तुमची कॅटेगरी चुकली तर तुम्ही जे पर्सेंटेज ऑफ डिप्रिसिएशन चार्ज कराल ते चुकीचं होईल. बरोबर आहे. सेकंड, एक इंटॅन्जिबल आहे, दुसरं टँजिबल आहे. याचं नेचर जे आहे ते बघायला लागेल की असेटचं नेचर काय, टँजिबल आहे का इंटँजिबल. बिल्डिंग, मशिनरी, प्लांट, फर्निचर याला तुम्ही टच करू शकता, ते टँजिबल आहे. नो हाऊ, पेटंट, कॉपीराइट्स, ट्रेडमार्क्स, लायसन्सेस, फ्रँचायझीज और एनी अदर बिजनेस और कमर्शियल राइट्स ऑफ सिमिलर नेचर being intangible acquired on or after 1st April 1998. ठीक है. दोन गोष्टी कळल्या, टँजिबल आहे का इंटँजिबल आहे. तुम्हाला मी दाखवतो एक अजून एक गोष्ट दाखवतो. आपण ITR बघितला होता, मी काल तुम्हाला ITR दाखवला होता. चालू होते. The depreciation in the value of any other capital asset cannot be claimed. म्हणजे जर या 4 कॅटेगरी आहेत आणि 5वी कॅटेगरी बघितली आपण इंटँजिबल असेट, या कॅटेगरीमध्ये तुम्हाला एखादी असेट कॅटेगरी होत नसेल, द डिप्रिसिएशन इन द व्हॅल्यू ऑफ एनी अदर कॅपिटल असेट कॅनॉट बी क्लेम ॲज डिडक्शन फ्रॉम द बिझनेस इन्कम. आता याच्यामध्ये काय कॅटेगरीज होणार नाही, बिल्डिंग, मशिनरी, प्लांट और फर्निचर आणि बाकी इंटँजिबल. मी मला विचारतो, लँड तुम्ही कुठे कॅटेगराईज कराल. बिल्डिंग आहे, लँड आहे. तुम्ही फक्त विचार करा, आपण पहिला विचार करा की लँड तुम्ही कॅटेगराईज बिल्डिंगमध्ये करू शकाल का. कशी कराल. बिल्डिंग वेगळी आहे, लँड वेगळी आहे. तुम्ही जेव्हा बिल्डिंग बांधायला जातात मला लँड लागते, लँडवरती बिल्डिंग येते, मग बिल्डिंगमध्ये फर्निचर येतं, बिल्डिंगमध्ये मशिनरी येते. आपण वेगळं मानतो ना, फर्निचर वेगळं. हां, मग म्हणून मी विचारतो की तुम्हाला सांगितलं असं की द डिप्रिसिएशन इन द व्हॅल्यू ऑफ एनी अदर कॅपिटल असेट कॅनॉट बी क्लेम. आता कॅनॉट बी क्लेम, मग असं तुम्ही दिलं आम्हाला की बिल्डिंग, मशिनरी, प्लांट, फर्निचर दिलं आहे तुम्ही आम्हाला, तर मग आता सांगताय की ह्याच्या व्यतिरिक्त कुठे असेट जर असेल तर ती कॅटेगराईज होणार नाही. तर आपल्याला ॲक्सेप्ट करायला लागेल की लँड बिल्डिंग नाही आहे, लँड मशिनरी नाही आहे, लँड प्लांट किंवा फर्निचर नाही आहे, म्हणजे मला लँडवरती मग डिडक्शन मिळणार नाही का डिप्रिसिएशनचं. ते यस, नाही मिळणार. खाली दिलं आहे स्पेसिफिकली, नो डिप्रिसिएशन इज अलाउएबल ऑन द कॉस्ट ऑफ द लँड on which the building is erected, because the term building refers only to superstructure but not the land on which it has been erected. लक्षात. दुसरी गोष्ट तुम्हाला एक सरळ विचारतो मी, बिल्डिंगची व्हॅल्यू कमी होईल समजू शकतो. तुम्हाला समजा एक घर रेंटवरती घ्यायचं आहे, नवीन बिल्डिंगमध्ये रेंट 10,000 आहे, सेम तेवढ्याच स्क्वेअर फूटची जागा जुन्या बिल्डिंगमध्ये, तुम्ही 10,000 रेंट द्याल. याचा अर्थ बिल्डिंगचं डिप्रिसिएशन होतं, बरोबर आहे ना. पण जर ओपन लँड आहे, तुम्हाला तिकडे ओपन लँडमध्ये बिल्डिंग बांधायची, तर आज तुम्ही जमीन घेतली, बरोबर आहे. सपोज 1 करोडला तुम्ही आज जमीन घेतली, 4 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी त्या 1 करोडचे 10 लाख होतील का 2 करोड होतील. लँड ऑलवेज ॲप्रिशिएट होते, लँडची व्हॅल्यू कधी कमी नाही होत.
वाढते. पण बिल्डिंगची व्हॅल्यू कधीच वाढत नाही. हे तुम्हाला एखादा 500 स्क्वेअर फूटचा फ्लॅट तुम्ही जर का 10 लाखाला घेतला असेल काही काळापूर्वी, आज त्याचे 15 लाख मिळतील, ही वेगळी गोष्ट आहे. पण तुम्ही बघाल आतमध्ये जे काय भिंत आहेत, बिल्डिंग आहे मध्ये जे काय गोष्टी आहेत, त्याचा तुम्हाला आपण जो पॉईंट बघतो की त्याचा काय होतं, क्षमता कमी होते, ती होतेच ना कमी. बिल्डिंग डिप्रिशिएट होते. डिप्रिशिएट पॉईंट ऑफ व्ह्यू बघाल तुम्ही, त्याची मार्केट कॉस्ट वाढली असेल पण त्याचं डिप्रिसिएशन होतं. लँडचं डिप्रिसिएशन होतं का? लँडची व्हॅल्यू वाढते, बिल्डिंगची व्हॅल्यू वाढते, हा विषय सोडा. लँडमध्ये काय फरक पडणार आहे का? लँड डिप्रिसिएशन होणारच नाही आहे. मग लँड डिप्रिसिएशन होणारच नाही आहे आणि त्याची व्हॅल्यू पण ॲप्रिशिएट होते. मग लँडवर डिप्रिसिएशन कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यू द्यायचं? म्हणून तुम्हाला 4 कॅटेगरी सांगितल्या की बिल्डिंग, मशिनरी, प्लांट, फर्निचर, या तुम्हाला कॅटेगरी सांगितल्या. आणि इनटँजिबल असेट. तुम्हाला मी दाखवतो तुम्हाला ITR मध्ये डिप्रिसिएशनसाठी शेड्यूल कुठलं आहे. हे बघा, depreciation on plant and machinery other than assets on which full capital expenditure is allowable as deduction under any other section. Depreciation on plant and machinery दिला इकडे. plant and machinery बघा, रेट पर्सेंटेज 15, 30, 40, 45 हे दिलं आहे. हा कुठला आहे? प्लांट अँड मशिनरी. एक कॅटेगरी दिली. प्लांट अँड मशिनरी एकत्र दिलं आहे. लँडला तुम्ही फक्त इथे व्हॅल्यू द्या किती येते. बिल्डिंग नॉट इन्क्लुडिंग लँड 5, 10, 40 दिले. पुढे फर्निचर, फिटिंग्स, इंटँजिबल आणि शिप्स वेगळं दिले कारण शिफ्टला वेगळे पर्सेंटेज आहेत 20, इंटँजिबल 25, फर्निचर फिटिंग 10. बिल्डिंगमध्ये रेट किती आहेत बघा, 5, 10, 40. 3 रेट आहेत बिल्डिंग, 3 रेट्स आहेत, 3 रेट आहेत बिल्डिंग करता. समजते? प्लांट अँड मशिनरी करता पण 15, 30, 40, 45 4 रेट आहे. काही प्लांट मशिनरीला 15% रेट आहे, काहीला 30 आहे, काहीला 40 आहे, काहीला 45 आहे. खाली दिलं आहे रिटर्न डाऊन व्हॅल्यू ऑफ फर्स्ट डे ऑफ प्रिव्हियस इयर, मग ॲडिशनल फॉर अ पिरियड ऑफ 182 days और मोर इन द प्रिव्हियस इयर. आता हे सगळे पॉईंट्स आहेत, हे आपल्या सेक्शन 32 मध्ये पुढे डिस्कशनला येतील. ज्या प्रकारे लॉ असतो, ज्या प्रकारे तुम्हाला कॉम्पिटिशन करायचं असतं, हे आपण सगळं थिअरॉटिकल पॉईंट बघतोय. पण तुम्हाला प्रॅक्टिकली पुढे जाऊन काही गोष्टी करायच्या आहेत, त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिकली मी दाखवतो की या प्रकारे तुम्हाला ITR मध्ये भरावं लागेल. त्यामुळे तुम्हाला थोडंसं मी प्रॅक्टिकली कनेक्ट केलं तर थिअरीमध्ये तुम्हाला बोरिंग होणार नाही की आपण नुसतं तिथे वाचतोय आणि मी सांगतोय. थोडंसं प्रॅक्टिकल दाखवलं तर काय होतं, थोडा इंटरेस्ट निर्माण होतो, म्हणून मी दाखवलं आहे. The term plant as defined in section 43(3) includes ships, मला दिलं इकडे, ships, books, vehicles, scientific apparatus and surgical equipments used for purposes of the business or profession but does not include tea bushes or livestock or buildings or furniture and fittings. बिल्डिंगमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. बिल्डिंग तुम्ही कॅटेगराईज इझिली करू शकता, मशिनरी पण करू शकता, फर्निचरही करू शकता. प्लांटमध्येच काय असायला पाहिजे आणखीन इन्क्लूड, म्हणून त्यांनी प्लांट डिफाईन केलं आहे सेक्शन 43(3) मध्ये.
आता क्लिअर झालं. सर्जिकल इक्विपमेंट, सायंटिफिक अपॅरटस, आणि त्या मी मला बुक्स विचारलं, तुम्हाला सेम हे विचारलं असतं की सर्जिकल इक्विपमेंट कुठे घ्याल. नॉर्मली या तीनमधलं काही विचारलं की सायंटिफिक अपॅरटस कुठे घ्यायचं, आता बुक सगळ्यांना माहिती असतं, लगेच क्लिअर होतं की काय विचारतोय. हां, मला काही सर्जिकल इक्विपमेंट म्हणजे काय माहीत नसेल. डॉक्टर आहे, स्टेटोस्कोप आहे, डॉक्टरचा स्टेटोस्कोप आहे. हां, असे काही इन्स्ट्रुमेंट आहेत की आता जसं एखाद्याचा MRI स्कॅन केला जातो, ती मशिनरी आहे, मिळालं ते मशिनरी आहे, ती मशिनरी नाही आहे. पण अशा काही गोष्टी आहेत की ज्या इक्विपमेंटमुळे काही त्यांना टेस्ट करता येतात, त्या इक्विपमेंटला तुम्ही कुठे घ्याल. सर्जिकल इक्विपमेंटला, सायंटिफिक अपॅरटस, असे काही इन्स्ट्रुमेंट आहेत ते कुठे घ्याल. मग ते प्युअरली मशिनरी म्हणून ते कॅटेगरी होणार नाही. आणि बुक्समध्ये ते कुठला मेकॅनिकल पार्ट नाहीच आहे, पण बुक्सशिवाय तो बिझनेस ऑपरेट नाही होऊ शकत. मग बुक्स तुम्ही प्लॅन्टमध्ये, तुम्हाला मशिनरीमध्ये मेकॅनिकल पार्ट्स आपण एक्सपेक्ट करतो, प्लांटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असू शकतात, त्याच्यामुळे बिझनेस चालतो, म्हणून मग ते प्लॅन्टमध्ये टाकलेलं आहे. The word plant does not include an animal, human body or stock in trade. हे प्लॅन्टमध्ये येणार नाही. Plant includes all goods and chattels, fixed or movable, which businessman keeps for employment in his business with some degree of durability. मी तुम्हाला जो पॉईंट सांगितला तो तिथे दिलेला आहे. प्लांटमुळे तुम्ही काहीतरी तुमचा एम्प्लॉयमेंट, रोजगार जो आहे तो मिळवता, अदरवाईज तुम्ही कशाला वगैरे बिझनेस करणार. त्या प्लांटमुळे तुमचा बिझनेस होतो, एम्प्लॉयमेंट. which a businessman keeps for employment in his business with some degree of durability. The expression plant includes part of plant, for example the engine of a vehicle. Machinery includes part of machinery, and building includes a part of building. The expression plant includes part of plant, for example the engine of vehicle. Similarly, the term building includes with its scope roads, bridges, culverts, wells and tube wells. बिल्डिंगमध्ये हे पण घे. एक फॅक्टरी बनवली तर फॅक्टरीमध्ये तुमची मशिनरी आहे, त्या मशिनरीपर्यंत जाण्याकरता काय आहे, मी बिल्डिंग बनवली तिकडे फॅक्टरीमध्ये, तर त्या बिल्डिंगपर्यंत पोहोचण्याकरता रस्ता पाहिजे, बरोबर आहे. आता ती बिल्डिंग आहे, मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस असतात, तर त्यांना मध्ये काय पाण्याची गरज आहे म्हणून त्याने एक तलाव खणला, पाणी पाहिजे आपल्या इकडे. जसं स्पेशल इकॉनॉमिक झोन वगैरे असतो तिथे काय करायला लागतं, पाणी मिळत नाही, मग तिथे विहिरी खणतात, तलाव खणतात, पाणी पाहिजे ना, मग तो पण बिल्डिंगचा भाग आहे. आणि मग ते पाण्याने जर का सोर्स पाहिजे म्हणून त्यांनी मोठा खड्डा खणला, तुम्हाला तलाव म्हणाला विहिरीची हवेची, आणि मग त्याच्यावरती ब्रिज बनवला की तिकडे पुढे पुढे काय बिल्डिंग आहेत, मागे काय बिल्डिंग आहेत, पलीकडे जायचं आहे, ब्रिज बनवला, मग ते काय होईल, बिल्डिंगचा पार्ट. द टर्म्स बिल्डिंग इन्क्लूड्स विदिन इट्स स्कोप रोड, बिल्डिंगला कनेक्ट होण्याकरता काय पाहिजे, रोड्स, ब्रिज, कल्वर्ट्स, वेल्स अँड ट्यूबवेल्स, हे पण काय झाले, बिल्डिंगचाच भाग. पहिले आपण पॉईंट काय बघितला, द असेट्स इन रिस्पेक्ट ऑफ विच डिप्रिसिएशन इज क्लेम मस्ट बिलॉंग टू आयदर ऑफ द फॉलोइंग कॅटेगरीज. तुम्हाला असेट्स कॅटेगराईज करण्याकरता एवढ्या गाईडलाईन आहेत, त्या लक्षात यायला पाहिजे, कुठल्या प्रकारचे कॅटेगरीज असतील, आणि ते कॅटेगराईज करताना तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टीचा कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यू कसा विचार करायचा आहे हे तुम्हाला ए पॉईंटमध्ये सांगण्यात आलेलं आहे. बीमध्ये हे सांगितलं आहे, द असेट शुड बी ॲक्च्युअली यूज बाय द असेसी फॉर पर्पजेस ऑफ हिज बिझनेस ड्युरिंग द प्रिव्हियस इयर.
पॅसिव्ह किंवा ॲक्टिव्ह कुठला यूज व्हायला पाहिजे. द असेट मस्ट बी पुट टू यूज. आता इकडे बघा शब्द आला एक, पुट टू यूज. पुट टू यूज, द असेट मस्ट बी पुट टू यूज ॲट एनी टाईम ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. द अमाऊंट ऑफ डिप्रिसिएशन अलाउन्स इज नॉट प्रपोर्शनेट टू द पिरियड ऑफ यूज ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. आता बघा याचा अर्थ असा आहे की तुम्ही असेट घेतली, सपोज त्याच्यावरती रेट आहे, सपोज धरून आपण एक्झाम्पल म्हणून 12%. ओके, 12%. तुम्ही ती ॲसेट यूज केली मार्चमध्ये. तुम्ही म्हणाला वर्षभराचा डिप्रिसिएशन रेट किती आहे? 12%. मी यूज केली फक्त 1 मार्च ते 31 मार्च, म्हणजे मला 1% डिप्रिसिएशन लागेल. मी जसं एखादं घर भाड्याने दिलं तर महिन्याचं भाडं भरतो. मी 2 महिने ऑक्युपाय केलं, 2 महिन्याचं भाडं भरेन. तशी मी ॲसेट 1 महिना यूज केली तर डिप्रिसिएशन वर्षाला 12% आहे ना ॲन्युअली, मग 1 महिन्यात 1% येईन. असं तुम्ही गणित काढणं, हिशोब लावणं, आपल्या बाकीच्या व्यवहारामध्ये आपण जे गणित लावतो ते इथे तसं लागणार नाही. तिकडे ते योग्य आहे आणि त्या फुटपट्टीप्रमाणे तुम्ही बरोबर विचार केला, इथे म्हटलं असायला पाहिजे, पण इथे तसं नाही आहे. इन्कम टॅक्स ॲक्ट काय सांगतो ते आपल्याला बघायचं आहे. द असेट मस्ट बी पुट टू यूज ॲट एनी टाईम ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. द अमाऊंट ऑफ डिप्रिसिएशन अलाउन्स इज नॉट प्रपोर्शनेट टू द पिरियड ऑफ यूज ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. मग कसं आहे ते सांगा. तसं नाही आहे, कळलं? मग कसं आहे? असेट यूज फॉर लेस दॅन 180 days. तुमचं वर्ष किती दिवसाचं असतं? 1 इयर किती दिवसाचं असतं? 365. त्याच्या अराउंड हाफ्स 182 त्यांनी घेतले नाही, एक्झॅक्टली 180 घेतले. तुम्ही एखादी असेट लेस दॅन 180 days यूज केली असेल म्हणजे अर्ध्या वर्ष यूज केले. However, it has been provided that where any asset is acquired by the assessee during the previous year and is put to use for the purposes of business or profession for a period of less than 180 days, depreciation shall be allowed at 50%. 50% म्हणजे जर रेट 12% आहे मग तुम्ही 6% डिप्रिसिएशन घ्याल. जर तुम्ही असेट यूज केली लेस दॅन 182 days, लेस दॅन 182 days. एकतीस मार्च हा तुमचा लास्ट डे. हां, 182 days. मार्चमधला 120 दिवस मी लेस करणार आहे. मायनस 180 days ही डेट आहे. 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबर ते 31 मार्च हे 180 दिवस आहेत. तुम्ही असेट घेतली 1 ऑक्टोबरला तर काय झालं? मोर दॅन 180 days. तुम्ही असेट घेतली 1 ऑक्टोबरला तर याच्यावर तुमचं 12% डिप्रिसिएशन असेल रेट, तर 12% डिप्रिसिएशन लागेल. तुम्हाला 180 दिवस बघायचे आहेत ना. इयर कंप्लीट कधी झालं? 31 मार्चला. तुम्ही असेट कधी घेतली होती? 2 ऑक्टोबरला. जर 2 ऑक्टोबरला घेतली तर तुम्ही इथे जर का मी 180 काढलं, चेंज करायला पाहिजे होता आकडा, मी डेट चेंज केली त्यामुळे गडबड झाली. मी इथे घेतो सपोज 1/10 घेतो इकडे. आता मी लेस करतो 31 मायनस 1 ऑक्टोबर. मला इकडे दिवस पाहिजे, तर मी जनरल घेईन. अरे इथे यायला पाहिजे असं करतो. मला दिवस पाहिजे असतील की 31 ऑक्टोबर मार्च ते 1 ऑक्टोबर दिवस किती येतात? 1 मिनिट.
5 ऑक्टोबर 188. एकशे 93. एक 12 तुम्ही असेट घेतली. काहीतरी चुकतं इकडे, एक मिनिट. 21 आहे. हे पण मला यायला पाहिजे. ही 20 यायला पाहिजे, मग बरोबर येईल. हे बघा, ही डेट 21 येत होती, ही 20 यायला पाहिजे. डिसेंबर 20ला तुम्ही घेतली आणि तुम्ही 31 मार्च 2021ला 120 दिवस होतात. पण तेच जेव्हा मी इकडे 1/10/2020 घेईन, 181 दिवस झाले. तेच मी इकडे 3 ऑक्टोबर करेन. लेस दॅन 180 डेज झाले. कशा प्रकारे डेट कॅल्क्युलेट करायची बघा, कळलं? तुम्ही एक्सेल यूज कराल तर या, फक्त मी ज्या चुका केल्या आता त्या करू नका. असेट यूज फॉर लेस दॅन म्हणजे 180 डेज यूज केली तर फुल लागेल. लेस दॅन 180 हाफ लागेल. Period of less than 180 days. Depreciation shall be allowed at 50% of the allowable depreciation according to the percentage prescribed in the respect of the block of asset. The block of asset काय पुढे मी सांगणार आहे. Comprising such asset. It is significant to note that this restriction applies only to the year of acquisition and not for subsequent years. या वर्षी तुम्ही यूज केली 179 डेज, मग तुम्हाला 6% लागेल त्या असेटला. पुढच्या वर्षी 6% नाही, पुढच्या वर्षी 12% रेट आहे तर 12%च लागेल, हे सांगायचं आहे. इट इज सिग्निफिकंट टू नोट दॅट दिस रिस्ट्रिक्शन अप्लाइज ओनली टू द इयर ऑफ ॲक्विजिशन अँड नॉट फॉर सबसिक्वेंट इयर. ज्या वर्षी तुम्ही ॲक्वायर केली त्या वर्षी तुम्ही यूज केली लेस दॅन 180 डेज, म्हणून तुम्हाला डिप्रिशिएशन रेट जेवढा इयरली आहे त्याच्यात तुम्ही हाफ इयरली यूज केली. तुम्ही 1 डे जरी यूज केली तरी लेस दॅन 180 आहे, आणि तुम्ही जर 181 डेज यूज केली तर मोर दॅन 180 आहे. 180 डेज यूज केली तरी लेस दॅन 180 नाही आहे, मग तुम्हाला फुल रेट लागेल. ओके. असेट 180 डेजपेक्षा जास्त यूज केली किंवा 180 डेज यूज केली, डिप्रिसिएशन रेट जेवढा आहे तो तुम्हाला क्लेम करता येईल ॲज अ डिडक्शन. पण ती असेट तुम्ही बिझनेस करता किंवा प्रोफेशन करता यूज करत असाल तर, पार्टली बिझनेस यूज आहे आणि पार्टली पर्सनल यूज आहे तर, if the assets are not used exclusively for the business or profession of the assessee but for other purpose as well, the depreciation allowable would be a proportionate part of the depreciation allowance to which the assessee would be otherwise entitled. This is provided in section 31. Section 31 चा तुम्ही ते प्रोविजनचा आधार घ्या आणि मग ठरवा. आता एखादा व्यक्ती एखादी वस्तू यूज करतो, कम्प्युटर लॅपटॉप आहे, पर्सनल यूज पण करतो, बिझनेस यूज पण करतो. मोबाईल आहे, पर्सनल यूज पण करतो, बिझनेस यूज पण करतो, आणि मग तो ठरवेल की मी यूज करतो पर्सनली 20%, 80% यूज करतो लॅपटॉप. मग लॅपटॉपची कॉस्ट किती आहे? तुम्ही जी 80% कॉस्ट काढा बिझनेस करता, 20% कॉस्ट वेगळी करा पर्सनल करता, आणि जेवढा तुम्ही बिझनेस पर्पज करता यूज करता त्याप्रमाणे त्या कॉस्टवर तुम्ही काय करा, डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करा किंवा डिप्रिसिएशन काढा
डिप्रिसिएशन तुम्ही काढा पूर्ण अमाऊंटवरती. सपोज 1 लाख व्हॅल्यू आहे, या 1 लाखवरती डिप्रिसिएशन आहे सपोज 20%, ते किती येईल 20,000. आता माझा 50%च यूज आहे बिझनेस करता, मग मला 10,000च अलाउड होईल. जर माझा 80% यूज आहे बिझनेस करता, मला 16,000 अलाउड होईल. 4,000 माझा 20% यूज आहे, मग 20% यातलं किती होतात 4,000. डिप्रेशन नाही यायचं. ओके. तुम्ही एक असेट घेतली आणि तुम्ही ती रेंटवर दिली, यूज तुम्ही नाही करता. तुम्ही असेच या, आपण तुमचं इन्कम कम्प्यूट करतोय, तुमच्याकडे एक असेट आहे आणि तुम्ही ती असेट ओनर तुम्ही आहात, ओनरला अलाउड आहे, ओनर यूज करतो बिझनेस पर्पज, प्रोफेशनल पर्पज, पण स्वतःच्या बिझनेस करता यूज नाही करत, दुसऱ्याच्या बिझनेस करता यूज करतो. डिप्रिसिएशन मिळेल की नाही? Depreciation would be allowable to the owner even in respect of assets which are actually worked or utilized by another person. For example, lessee or licensee. Okay, the deduction on account of depreciation would be allowed under this section to the owner who has let on hire his building, machinery, plant or furniture, provided that letting out of such asset is the business of the assessee. याचा बिझनेस आहे फर्निचर भाड्याने देणं, बिझनेस आहे मशिनरी प्लांट भाड्याने देणं. तुम्ही एक ॲडव्हर्टाईज बघितली असेल तरी तुम्हाला आठवण करून देतो की काही अशा कंपन्या आहेत की ज्या फर्निचर भाड्याने देतात. तुम्ही फर्निचर भाड्याने घ्या आणि दर काही दिवसांनी तुम्हाला आम्ही फर्निचर बदलून देऊ. तुम्ही फर्निचर विकत द्याल तर तेच फर्निचर जुनं झालं तुम्हाला यूज करायला लागतं वर्षानुवर्ष. बेटर वे तुम्ही काय करा, फर्निचर भाड्याने घ्या आणि बदलत राहा ठराविक काळानुसार. तुम्हाला आम्ही नवीनच फर्निचर देऊ. आता तो फर्निचर घेईल, बदलेल. जेव्हा तुमच्या घरी जे फर्निचर आहे ते माझ्या घरी येईल, माझ्या घरचं तुमच्या घरी जाईल, पण ते डिप्रिसिएशन जे होईल त्याला वेळोवेळी पॉलिश करणं, त्याला परत चांगल्या प्रकारे नवीन राहील अशा प्रकारे काय ट्रीटमेंट देणं हे तो करत राहतो आणि त्याची लाईफ वाढेल त्या फर्निचरची म्हणून त्याची तो काळजी घेतो. हा त्याचा बिझनेस आहे. मग त्याच्याकडे जेवढं फर्निचर आहे, जे काही मशिनरी आहे किंवा अजून काही गोष्टी आहेत, त्यावर डिप्रिसिएशन त्याला तेव्हाच मिळेल जेव्हा त्याचा हा बिझनेस आहे. इन काय दिलं आहे, प्रोव्हाइडेड दॅट लेटिंग आउट ऑफ सच असेट इज द बिझनेस ऑफ द असेसी. त्याचा बिझनेस आहे काय आहे ना. फॅक्टरी बिल्डिंग आहे, फॅक्टरी बिल्डिंगमध्ये डिप्रिसिएशन मिळतं बिल्डिंगला, पण ती बिल्डिंग भाड्याने दिली ज्याने त्याला मिळेल का डिप्रिसिएशन? आता हा बिझनेस नाही आहे, ते इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये येईल त्याचं, पण इथे त्याचा बिझनेसच आहे भाड्याने देणं. आपण बघितलं होतं हाऊस प्रॉपर्टीमध्ये पण की ते भाड्याने देणं हा बिझनेस असेल तर मग ते हाऊस प्रॉपर्टीमध्ये न येता ते PGBमध्ये येईल, कारण त्याचा बिझनेस आहे ते भाड्याने देणं. In other cases where the letting out of such asset does not constitute the business of the assessee, the deduction on account of depreciation would still be allowable under section 57(2). 57(2) म्हणजे हा इन्कम फ्रॉम अदर सोर्सचा सेक्शन आहे. 56, 57, 58, 59 हे अदर सोर्स सेक्शन आहेत. मग जर का तो त्याचा बिझनेस नसेल मग ते बिझनेस इन्कम होणार नाही, मग त्याचं इन्कम क्लासिफाय होईल इन्कम फ्रॉम अदर सोर्समध्ये आणि अदर सोर्सचं डिडक्शन सेक्शन आहे 57. मग त्याप्रमाणे त्याला डिडक्शन मिळेल. ठीक आहे. जसे आपण अगोदर म्हटलं, यूज इन्क्लूड्स पॅसिव्ह यूज इन सर्टन सर्कमस्टन्सेस. One of the conditions for claiming of depreciation is that the asset must be used for the purpose of business or profession. Courts have held that in certain circumstances
an asset can be said to be used even when it is kept ready for use. For example, standby equipment, fire extinguishers can be capitalized even if they are ready for use. Okay? ॲक्टिव्ह यूज केव्हा होईल, जेव्हा आग लागेल तेव्हा होईल ना. पण आग लागावीच कशाला, आपण यदा कदाचित लागली तर आपण घेतलेले आहे फायर म्हणजे काही ॲसेट असे आहेत की ज्या तुम्ही रेडी केलेल्या आहेत यूज करण्याकरता, तरी त्यांना तुम्ही यूज करताय असं समजा. लाईकवाईज मशिनरी स्पेअर्स विच कॅन बी यूज ओनली इन कनेक्शन विथ an item of tangible fixed asset and their use is expected to be irregular has to be capitalized. Hence, in such cases, the term use embraces both active use and passive use. However, such passive use should also be for the business purpose. Machinery जे spares आहेत which can be used only in connection with an item of tangible. आता फ्यूज उडू शकतं, कधी कधी वर्षातून 6 वेळा पण उडतात, कधी 2 वर्षात फ्यूज उडत पण नाही. पण मशिनरी बंद होईल, प्लांट बंद होईल, तर ते फ्यूज ठेवायला पाहिजे. असे काय मशिनरी स्पेअर्स आहेत जे कधी कधी खराब होतात हिटमुळे, अजून काय प्रॉब्लेममुळे, मग असे स्पेअर्स ठेवले जातात. ते पण तुम्ही कॅपिटलाइज करू शकता आणि ते पण डिप्रेशन त्याला पण क्लेम करता येईल. ओके, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह यूज. आता पुढचे पॉईंट्स आपण नेक्स्ट उद्या कंटिन्यू करू, थांबूया आपण, कारण हा खूप आहे ना, लेंथी आहे, हे संपणार नाही आहे, पॉईंट वाढत जातील आणि हे कंटिन्यू होत राहील. तरी मी एक छोटा पॉईंट आहे हा, एक एवढा हा करतो मग कंप्लीट. ठीक आहे, म्हणजे आपला सी पॉईंट कंप्लीट होईल, म्हणजे आपण उद्या पॉईंट नंबर 3 पासून पुढे घेऊ शकतो. द assessee must own the asset wholly or partly. The assessee must own the asset wholly or partly. काही मोठ्या मोठ्या मशिनरी आहेत, त्या एक इंडिव्हिज्युअल किंवा एक पार्टनरशिप फर्म घेऊ शकत नाही. त्यांना लागते ते असेट लागते, पण ते असेट त्यांना रोज उपयोग असतो अशा त्यांना भाग नाही. रोज समजा एखादी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, त्यांना क्रेन लागते, पण क्रेन त्यांना रोज लागत नाही ना, महिन्यातनं आठवड्याभर लागत असेल, महिन्यातनं 15 दिवस लागत असेल. मग 2-3 मित्र आहेत, त्यांचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे, इंडिव्हिज्युअल आहेत, ते ठरवलं की आपण पण क्रेन घ्यायची, तिघांनी मिळून घेतली क्रेन. द assessee मस्ट ओन द असेट होली और पार्टली. तिघांनी मिळून घेतली, एखाद्या त्यामध्ये 40% हिस्सा आहे, एखाद्या 30% आहे, दुसऱ्याचा पण 30%. समजा ती असेट 50 लाखाला होती, तर एकाने सांगितलं आपण घेऊया 50 लाखाची क्रेन, आपण यूज करू आपल्याकरता, आपण रेंटवरती आणतो, आपल्याला खूप भाडं द्यायला लागतं, मग आपले प्रोजेक्ट चालू आहे तिथे आपण वापरू, आणि अंडरस्टँडिंगली आपण 10 दिवस वापरायची तिघांनी, महिन्याचे 10 दिवस, तुला 10 दिवस, मला 10 दिवस, म्हणजे जसं गरज लागेल तसे मग 3 दिवस हा वापरेल, 2 दिवस वापरेल, 4 दिवस वापरेल. अंडरस्टँडिंगनी आपण काय करायचं, 10 दिवस वाटून घ्यायचे आणि वापरायचे, यूज करायचे. इन द केस ऑफ बिल्डिंग, द assessee मस्ट ओन द सुपरस्ट्रक्चर अँड नॉट नेसेसरीली द लँड. ओके, आता यांनी लँडचा मुद्दा दिला. लँड तुम्ही लीजवरती घेऊ शकता की 30 वर्ष, 40 वर्ष, 20 वर्ष लीज द्यायचं. बिल्डिंग जी आहे ती तुम्ही ओनर आहात ना, बस तुम्हाला बिल्डिंगचं काय मिळेल, डिप्रिसिएशन मिळेल. इन सच केसेस द assessee शुड बी लेझी ऑफ द लँड ऑन विच द बिल्डिंग स्टँड्स and the lease deed must provide that the building will belong to the lessor of the land upon the expiry of the period of lease. लीजचा जो पिरियड आहे तो एक्सपायर होईपर्यंत त्या बिल्डिंगचा ओनर, ज्यांनी ती लीजवरती घेतली आहे, तो कोण असतो, लेझर ऑफ द लँड, तो असणार आहे. thus no depreciation will be allowed to an assessee in respect of an asset which he does not own but only uses or hires for purpose of his business. तो ओनर आहे तर डिप्रेशन मिळेल. However, in this connection, students may note that the explanation 1 to section 32 provides that
where the business or profession of the assessee is carried on in a building not owned by him but in respect of which the assessee holds a lease or other rights of occupancy, and any capital expenditure is incurred by the assessee for the purposes of the business or profession or the construction of any structure or doing of any work by way of renovation, extension or improvement to the building, then depreciation will be allowed as if the said structure or work is a building owned by the assessee. जसं ओनर असतो त्याला जसं डिप्रिसिएशन मिळतं तसं डिप्रिसिएशन तो ओनर नाही आहे तरी पण त्याला मिळेल. सेक्शन 32चं एक्सप्लेनेशन 1 काय सांगतं की प्रोव्हाइड्स दॅट वेअर द business or profession of the assessee is carried on in a building not owned by him but in respect of which the assessee holds a lease or other rights of occupancy. रेंट वेगळं असतं, लीज वेगळं असतं. रेंट तुम्हाला 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष तुम्हाला ऑक्युपेशन राईट मिळतो, पण जेव्हा लीज लायसन घेतो तेव्हा त्याची काही जास्त वर्ष असतात आणि लीज ॲग्रीमेंट जो असे करतो त्याला ओनरप्रमाणे राईट्स मिळतात. सोसायटी समजा ते कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे त्यामध्ये बरेच शॉप्स आहेत, त्यांची मग काय असेल सोसायटी असेल, त्याची मीटिंग्स असेल ती तो अटेंड करू शकतो. ओनरप्रमाणे तो सगळ्या गोष्टी करू शकतो. जे काय तुम्ही बिल्डिंग बांधली आहे तुम्ही ओनर पण त्याच्यामध्ये जे स्ट्रक्चर आहे ते चेंज नाही करू शकत. आतमध्ये काय आपण तोडफोड करून काही गोष्टी अल्टर नाही करू शकत, ओनर पण नाही करू शकत, तो जे लायसन्स दिले तोही नाही करू शकत. पण बाकी राईट्स आहेत ते सगळे जे ओनरला आहेत एक्सेप्ट तो ती सेल नाही करू शकत, बाकी सगळं करू शकतो. त्याला समजा छोटे मोठे काय रिपेअर करायचं आहे त्याकरता त्याला काय परमिशन पाहिजे महानगरपालिकेची, लोकल अथॉरिटीची, तर जसं ओनर जाऊन परमिशन घेऊ शकतो तो पण जाऊन परमिशन घेऊ. माझ्याकडे याच्याला लीज लायसन आहे, माझ्याकडे लीज ॲग्रीमेंट आहे, मला परमिशन द्या. तोच ओनरप्रमाणे बिहेव करतो, फक्त तो सेल नाही करू शकत. मग जे काय कॅपिटल एक्सपेंडिचर आहे ते जे ओनर करणार आहे ते तो करणार, कारण की तुम्हाला जास्त पिरियड करता ती जागा मिळालेली आहे. ओके. आता एक सिनेमा थिएटर बनवायचं होतं, त्याला लँड त्याकडे नव्हती, त्यांनी लँड लीजवरती घेतली, ती लीजवरती घेतली लँड. आता सिनेमा थिएटरला जो कॅपिटल एक्सपेंडिचर होईल तो ओनर नाही त्या लँडचा, बिल्डिंगचा ओनर आहे, डिप्रिसिएशन मिळणार. सेम ती बिल्डिंग आहे, ती बिल्डिंग पण त्याने लीजवरती घेतली की ह्या बिल्डिंगचा मी ओनर राहीन पुढची 50 वर्ष. आता काय करायला, त्याला खर्च सगळा त्यालाच करायला लागेल. मग तो जो खर्च करतो, जर ओनर असता डिप्रिसिएशन मिळालं असतं सेम. lease or other rights of occupancy and any capital expenditure is incurred by the assessee for the purposes of the business or profession or the construction of any structure or doing of any work by way of renovation, extension or improvement to the building, then depreciation will be allowed. Depreciation will be allowed. आणि पुढे as if जसं the said structure or work is building owned by the assessee, जसं ज्याचा जो ओनर असं मिळाला असतं तसंच यालाही मिळेल. हां, ॲज इफमुळे थोडं कन्फ्युजन होऊ शकतं, पण ॲज इफ हेच सांगते द सेड स्ट्रक्चर ऑर वर्क इज अ बिल्डिंग ओन्ड बाय द असेसी. तो जसं तो ओनर आहे तसं त्याला ते मिळेल, जसं ओनरला मिळेल तसं जो लीज ॲग्रीमेंट ज्यांनी केलं आहे त्यालाही मिळेल. डिप्रिसिएशन इज allowable not only in respect of asset wholly owned by the assessee but also in respect of asset partly owned by him and used for the purposes of his business or profession. wholly असेल तर प्रपोर्शनेटली सर्व पर्सेंटेज तो क्या घेईल, पार्टली आहे तर जेवढा पार्ट त्याचा आहे तेवढा घेईल. 50 लाखाची ॲसेट आहे, मी 20 लाख इन्व्हेस्ट केले, 20 लाखाचा ओनर मी आहे, 40% ओनर मी आहे, मग 40% कॉस्ट मी माझ्या बुकमध्ये रेकॉर्ड करीन, 30% तुम्ही तुमच्या बुकमध्ये कराल. तिसरा व्यक्ती आहे 30% तो ओनर आहे, 30% तो घेईल आणि तेवढ्या अमाऊंटवरती प्रत्येकाने जे डिप्रिसिएशन आहे
जो रेट आहे 15%, 20%, 10% डिप्रिशिएशन घ्या. पण अमाऊंट तुम्ही जी घ्याल ॲक्च्युअल कॉस्ट तुमच्याकरता, ॲक्च्युअल कॉस्ट कन्सेप्ट पुढे आहे. ॲक्च्युअल कॉस्ट तुमच्याकरता काय असेल, तुमचा शेअर जेवढा तेवढे असेल त्यावर तुम्ही घ्या. ठीक आहे, थांबूया इकडे.